एक गिफ्ट वाउचर देखील आहेत जिग्नेश आणि त्यानंतर प्रथम पाटील प्रथम पाटील आज आपल्या प्रभावी गोलंदाजीने या खेळाडूंना देखील प्रथम पाटील या खेळाडूने आपल्या गोलंदाजी नक्कीच एक यंगस्टर आहे आणि यंगस्टरला मिळालेली संधी त्यानं योग्य पद्धतीनं तोही खेळलाय. त्यानंतर विनंती करूया पगदरे सर यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय देण्यात येणार ॲलन गावड्या. ॲलन आपण या अर्नाचा खेळाडू आहे. चला पंच मॅचला सुरुवात करायची आहे. दोन्ही संघ तयार आहेत. ॲलन गावड्या सुरुवात. मुन्ना 2 स्क्रीन. धीरज जा बघा मॅच असते सामना असते काही गोष्टी आपल्या बाजूने जातात काही आपल्या अपोजिशनला देखील जातात पण आज दिवसभरामध्ये चांगला खेळ केलाय. निलेश तांबे निलेश प्रशांत आदित्य मॅच देखील तिथे ऑन झालाय. तिथे लक्ष आहे सेमीफायनलचा मॅच मैदानामध्ये खेळला जातोय. आपण हा सन्मान यासाठी करतोय कारण हे सर्व खेळाडू होते ज्यांनी नोंदणी केली होती रजिस्ट्रेशन देखील केलं होतं आणि आज खेळ भुवराज वर्तक त्यानंतर प्रतीक आपण या आज दिवसभरामध्ये सर्वात सुंदर खेळ प्रतीकनं आज दाखवलेला आहे. 2 अर्धशतक पाहिली पण ही जी इनिंग होती एक फाईट बॅक इनिंग आपण पाहिली होती फायटिंग नॉक त्याच्यामध्ये कदाचित तितकं यश नाही लाभलं पण दिवसभरामध्ये प्रतीकचा खेळ अप्रतिम झालाय. करण माली जयदीप करत आहेत चोमेश्वर आपल्या शुभ हस्ते आपण बघतोय हा करण मालीचा सन्मान केला जातोय. एमएटी मोटरच्या माध्यमातून वर्कशॉपच्या माध्यमातून हे आहे. ओंकार मिस्त्री पुन्हा एकदा सर्वांचा आभार करणं गेले आपण 3 दिवसीय स्पर्धा पाहताय. सेमीफायनलचा मॅच उपांत्य फेरीचा सामना सुरू झालाय. जाऊया आपण कमेंट्री बॉक्सच्या दिशेनं जिथे बरेच मोरे सज्ज होतील. शुक्रिया तुकान सर जी. आइए दोस्तों सभी को नमस्कार है. एक बेहतरीन मुकाबला ओपन फेरी में सेमीफाइनल नंबर 1 आप देख रहे हैं. क्या मुकाबला चलता हुआ. अगर गेंद भाला की जाती हुई वो अच्छी गेंद वाइड और बेहतरीन गेंद थी. वहां पर बल्लेबाज बीट होते हुए नजर आए. वसई विरार प्रीमियर लीग का थरार और सेमीफाइनल नंबर 1 आप देख रहे हैं. 2 टीम जीतेगी वो ग्रैंड फाइनल एंट्री करेगी. टीम 94 कामन के साथ खेलने के लिए सज्ज हो जाएगी मगर कौन सी टीम होगी ये इंतजार होगा. क्या शुरुआत हमें देखने को मिलती हुई नजर आएगी. क्या मुकाबला हमने देखा है दोस्तों. आज थरार देखा है वसई विरार प्रीमियर लीग का. की अगली गेंद आउट साइड पर हेलीकॉप्टर उड़ा दिया. आउटफील्ड के ऊपर से आउट साइड पर खेल दिया और गेंद बाय बटाड़ा. 4 रनों के लिए फरार. कमांड इंडिया. काय पाहिजे बायांना मन. सोन्याचा हार मागतान सोन्याचा हार. हे सोनियाचे नादन माझ्या पाया. हा सोन्याच्या हाराचा नाद नव्हे हा या चमचमत्या ट्रॉफीचा नाद आहे. या चमचमत्या ट्रॉफीला या ट्रॉफीची डिमांड आहे आणि ती डिमांड आता कशी पूर्ण केली जाते ही मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. सेमीफायनलचा मॅच आहे बघा. या ट्रॉफी मुख्य स्क्रीनवरती दिसत आहेत. सुभग आणि नेत्रदीपक या ट्रॉफीज. या ट्रॉफीजला जिंकण्यासाठी
हे प्रयत्न केला डाऊन द ग्राउंड. वॉट अ शॉट पाठवलंय समोरच्या दिशेने. ऑन मेरिट सी मारेगा पार. चौकार आलाय 4 धावा या शेवटच्या चेंडूवरती. 14 वरती बिनबाद पहिल्या षटकाची होती समाप्ती. क्या बेहतरीन शॉट खेला था मैदान के ऊपर से. कोई खिलाड़ी के पास मौका नहीं था और गेंद सीमा रेखा बाहर. ये बाला के बल्ले से तीसरा चौका हमने देखा. एक बेहतरीन शुरुआत यहां पर होती हुई नजर आई. क्या बेहतरीन वो शुरुआत हमने देखी है. मगर ये सेमीफाइनल नंबर 1 आप देख रहे हैं वसई विरार प्रीमियर लीग का थरार. और क्या बेहतरीन टूर्नामेंट. तमाम जनताओं का तमाम मेहमानों का हार्दिक हार्दिक हम स्वागत करेंगे क्योंकि दोस्तों ये तमाम टूर्नामेंट के लिए बहुत कुछ मेहनत ली गई वसई विरार अंडरम बॉक्स के तमाम एसोसिएशन ने. और क्या बेहतरीन टूर्नामेंट विरार की नगरी में लेकर आए. भरत जी वाकई में लाजवाब है, बेमिसाल है. आज की रात किसके नाम होगी ये तो देखने वाली बात होगी. नाही आणि तो ती वेळ सुद्धा आली आहे. ये वसई विरार प्रीमियर लीग 2025 या पहिल्या पर्वामध्ये आणत असताना नोव्हेंबर आणि डिसेंबर पासून हे प्लॅनिंग चालू होतं. ज्यावेळेला पंकजी ठाकूर साहेबांनी सांगितलं की ही स्पर्धा करायची आहे त्यावेळेला वसई विरार बॉक्स अंडरम क्रिकेट असोसिएशनला विश्वासात घेतलं गेलं. रोहन दत्त सावंत यांचा सुद्धा मोठा वाटा आहे. आणि ज्यावेळेला ही स्पर्धा म्हणजे काल परवा पहिला दिवस 21 तारखेचा ज्यावेळेला पहिला उद्घाटन सामना त्यावेळेला खेळवायची वेळ आली होती त्या दिवशी 8 वाजताची सगळ्यांना रिपोर्टिंग सांगितली होती. परंतु वसई विरार बॉक्स अंडरम क्रिकेट असोसिएशनचे मेंबर RS ग्रुपचे काही मेंबर जितूबाई सुद्धा त्यांच्यामध्ये होते. या सर्वांनी सकाळी 6 वाजेपर्यंत हे स्टँड बांधणं किंवा या बाकीच्या बॅरिकेडिंग किंवा या बाकीच्या गोष्टींची कामं सकाळी 6 वाजेपर्यंत केली होती आणि 8 वाजता ते सगळे इथे उद्घाटनाच्या वेळेला उपस्थित होते. हा कमांडेबल जॉब केल्यानंतर या मेहनती मागचं हे दृश्य आहे. आणि ज्यावेळेला ही स्पर्धा अशा पद्धतीने यशस्वी पार पडते ते बघत असताना खरोखरच आनंद होतोय समस्त वसई विरार बॉक्स अंडरम क्रिकेट असोसिएशनच्या चेहऱ्यावरती आणि RS ग्रुपच्या चेहऱ्यावरती सुद्धा. आसिफने प्रभावित केलंय. मागील मॅच मध्ये आसिफचा 2 धावांचा स्पेल 1 विकेट या स्पर्धेमधला खूप मोठा टर्निंग पॉइंट मागील मॅच मधला होताना दिसला होता. आता या मॅच मध्ये सुद्धा त्याची सुरुवात जर आपण बघाल तर डॉट होते. राकेश प्रभू यांच्या समोर चेंडू हाताळलाय. सही कहा आपने सही जी. बेहतरीन गेंदबाजी का नजारा पेश करते हुए नजर आए थे आसिफ. और पहली गेंद पर वहां पर राकेश प्रभु को बीट कराते हुए और गेंद विकेट कीपर के दस्ताने में जाती हुई नजर आई. सुई चीट करना चाहते थे अब गेंद शरीर को लगे बल्ले को हम पार कहलाएंगे मगर गिरता हुआ विकेट कीपर गेंद को खलक करते डायरेक्ट हिट. बाल बच गए वहां पर राकेश प्रभु. अगर डायरेक्ट हिट हो जाता तो घातक वाली घंटी बच सकती थी भरत जी. नाही आणि तो तिथं टेन्शन तर होतच कारण तो थोडासा डेंजर एंड झाला होता. एका धावेने स्ट्राईक रोटेट केले आणि आता बॅटल बघणं खूप रोचक ठरणार आहे. त्याच्यामध्ये आसिफ समोर विशाल दागावकर बाला. मागील मॅच मध्ये जो काही अपसेट आला किंवा आदिराज ग्रुप स्पर्धे बाहेर झाले परंतु येऊन जाऊन प्रत्येक घरची जी खेळी आहे ती या वसई विरार मध्ये सर्वात जास्त इम्पॅक्ट टाकणारी खेळ म्हणून समोर आली आहे. आणि विशाल दागावकर सुद्धा तसाच आहे. पहिल्या दिवसामधला विशाल दागावकरचा खेळ कोणी विसरून चालला नाहीये. त्याने त्यावेळेला केलेली मेहनत श्री शिवसाई स्पोर्ट्स आणि प्रकृती रॉयल बालाजी या दोन संघांमधील मॅच रिव्हर्स आयटम चेंडू निघून चाललाय. आउटफील्ड फास्ट आहे आउटफील्ड थांबण्याचं नाव घेत नाही आणि चेंडू धगधग करत निघून गेलाय. सी मारे का पार. चौकार. लीजिए क्या बेहतरीन शॉट हमें देखने को मिलता हुआ. विशाल बाला के बल्ले से एक बेहतरीन और चौकाता हुआ. आणि गुरु तिथे पकडापकडी करत होते परंतु चेंडू का हाताला लागलेला नाहीये. आणि या षटकामध्ये जो काही चौकार किंवा मोठ्या फटकेची अपेक्षा करत होते तो चौकार आलाय. विशाल दागोकरच्या बॅटमधून मोठा फटका आलाय. आसिफ समोर यावेळेला रिव्हर्स विचिट करण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. लॉंग चेस आहे परंतु डिफिकल्ट नाहीये. चेंडूला अडवलाय. फेकी गेली आहे. समीर त्या ठिकाणी होते. चेंडूला फेकतायत तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. बघा 2 खेळाडू क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत या प्रकृती रॉयल बालाजी मधून समोर आलेत. एक श्रेयस गुरव त्याने 3 की 4 कॅच मागील मॅच मध्ये घेतले आणि समीर कासारे हा ऑलरेडी म्हणजे वसई तालुक्याच्या टेनिस बॉल क्रिकेट मधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याला आपण बघतो आणि त्याने ॲज अ फिल्डर म्हणून सुरुवात केली होती.
सुरुवातीला कोपरी संघामधून यावेळेला मागे खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, मागे गेलाय चेंडू पुन्हा एकदा. ओ हो प्रज्योत आता चेंडूच्या मागे, चेंडूला अडवतील तोपर्यंत दोन धावा येतात. चांगला स्टार्ट आहे आणि त्या स्टार्टला मोठं करण्याचा प्रयत्न दोन्ही ओपनर फलंदाज करत असताना शिवसाई स्पोर्ट्स साठी. सही का सर जी, एक तरफ बाला है तो एक तरफ राकेश प्रभु है. क्या बेहतरीन बल्लेबाजी, 9 गेंदों का सामना किया, 22 पर पहुंचे राकेश प्रभु को. अभी अपना खाता खोलना है मगर 23 नो लॉस है. क्या बल्लेबाजी चलती हुई नजर आ रही है. लाजवाब शेवटचा चेंडू यावेळेला स्विचिंग. नो चान्स फॉर द फिल्डरला नव्हे प्रेक्षकांना सुद्धा चान्स मिळाला नाही. इतका चेंडू लांब गेलाय, चेंडू सी मारेगा पार. षटकार, 6 धावा. रिव्हर्स आयटम शेवटच्या चेंडूवरती आलाय. षटकार आणि षटकाराने धावफलक वेगाने वाढत असताना जाऊन पोहोचला 29 वरती. पहिल्या दिवसापासून आतापर्यंत ज्या काही भिडंती होत्या, जे काही 12 संघ एकमेकांसमोर झुंजल्यात, त्याचं कारण एकमेव आहे ही ट्रॉफी जी मुख्य मंचावरती दिसते, जी मुख्य स्क्रीनवरती दिसते. या ट्रॉफीसाठी हे सर्व प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. बघा या 3 ट्रॉफीज पैकी एक ट्रॉफी या सुपर 3च्या 3 संघांना लागू आहेत, परंतु सगळ्यांचं लक्ष छोट्यावरती नाही, या मोठ्यावरती आहे. ही जी चॅम्पियन्स ट्रॉफी, या वसई विरार प्रीमियर लीगची चॅम्पियन ट्रॉफी, जी लिलावा दरम्यान ऑक्शन दरम्यान त्याचं अनावरण झालं होतं, ते अनावरण होत असताना सगळ्यांच्या हृदयामध्ये एक वेगळं घर करून गेली होती. तिच्यासाठी हा चाललेला प्रयत्न आहे. बघा हा शिवसाई स्पोर्ट्सच्या डगआउट मधलं हे चित्र. आमच्या भावीदादा पाटील, बंधू पाटील असतील तिथं डगआउट मध्ये आहेत. कुमार गावड यांना आपण बघताय आणि ही संपूर्ण मंडळी शिवसाई स्पोर्ट्सची प्रशांतजी पाटील आणि सागरदादा पाटील यांची ही टीम आहे. तर दुसऱ्या डगआउट मध्ये सुद्धा बघायला आवडेल. दुसऱ्या डगआउट मध्ये संपूर्ण बघा हे संपूर्ण चित्र. या डगआउट मध्ये किती प्रसन्न वातावरण, आनंदाचं वातावरण आहे. दुसऱ्या डगआउट मध्ये, पुढच्या डगआउट मध्ये जर आपण पाहिलं तर त्या डगआउट मध्ये प्रकृती रॉयल बालाजीची टीम. चला नेक्स्ट बॉलर समीर कासारे इंट्रोड्यूस केला गेलाय. तिसऱ्या षटकामध्ये उजव्या इष्टीच्या बाहेर लांबून खेळण्याचा प्रयत्न आणि लांबून खेळण्याचा प्रयत्न करत असताना प्रॉपर बॅटवरती चेंडू आलेला नाहीये, एका धावेसाठी खेळला गेलाय. बघा आणि दुसऱ्या बाजूला प्रकृती रॉयल बालाजीची टीम, बंटी दादा आहे तिथे, बल्ला आहे आणि आय थिंक मनोज विचारे सर सुद्धा तिथे. हे संपूर्ण चित्र हे प्रकृती रॉयल बालाजीच्या डगआउटचं आहे. या डगआउट मध्ये ही सगळी मंडळी आपल्याला बघायला मिळते. मॅच चांगली होणार आहे सहीर भाई. या मॅच मध्ये जर आपण बघाल तर खूप मोठी चढ उतार आपण होताना बघणार आहोत. खूप मोठी रंगत येताना दिसणार आहे, कारण या दोन्ही संघांचे जे खेळाडू आहेत ते एकमेकांच्या खेळाला, एकमेकांना भलीभाती जाणतायत. त्यांच्यामधील असणारे मैत्रीपूर्ण संबंध किंवा खेळातील ते धागेदोरे एकमेकांचे काय आहेत काय नाही सगळं माहित आहे. 2.1 चेंडूचा खेळ, 30 धावा धावफलकावरती. बाळा स्ट्राईक इन वरती आलाय. चला वेळ थोडासा जास्त जातोय, 25 मिनिटांचा अवधी हा अजूनही ऑन आहे. एक चेंडू हाताळल्यानंतर थोडा जास्त वेळ गेलाय, त्यामुळे काय याची दखल घ्या. सही बेहतरीन वक्त नहीं जाना चाहिए. समीर कासारे गेंदबाजी पर तीसरा ओवर लेकर स्ट्राइक पर विशाल बाबा. अगली गेंद खेल तैयार. आउटसाइड पर गेंद को खेला, गेंद ने ऊंचाई ज्यादा ली है और लंबाई भी उतनी ली और गेंद को बेहद दिया. मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर 6 रन. बाळापेक्षा चालाक कोणी नाही. बाळाने चालाकीचा वापर केलाय. बघा हवेचा वेग जसा होता, चेंडू टाकला होता अगदी खास त्या चेंडूवरती दवा म्हणून हवेचा वापर केलाय. जशी दवाची अपेक्षा होती तसंही हवेच्या द्वारे हवाचा वापर करत असताना तो चेंडूला पाठवलं. गाव कोणाच्या डोक्यावरून सीमारे का पार. 6 धावांसाठी षटकार आलाय. षटकाराने धावफलक वेगाने पुढे वाढतोय. 34 वरती विशाल धागावकर खेळतात. 11 चेंडू 34 धावा आतापर्यंत त्याने केल्या. 36 वरती धावफलक आहे.
उजव्या बाहेरचा चेंडू, त्याला लांबून खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून लांबून दुरून अवे फ्रॉम द बॉडी खेळलाय आणि स्ट्रेट केलं चेंडूला. फक्त त्याच्यावरती एकदा धाव कंप्लीट केली जाते. मोठा फटक्यानंतर स्ट्राइक रोटेट सुद्धा करत असताना बाळा. सही कहा, क्योंकि सिंगल और डबल को बहुत महत्वपूर्ण, और जितना मैरिट पे खेलेंगे उतने रन अपने खाते में जुड़ जाएंगे. क्या बेहतरीन बल्लेबाजी होती हुई विशाल हुआ बाला दौरा, मगर अभी भी राकेश प्रभु 1 रन पर है. अगर बाला की बात की जाए तो 12 गेंदों में 35 रन बनाए. क्या बल्लेबाजी का छलवा होता है. स्कोर है टीम का 37 बिना कोई नुकसान के. समीर की अगली गेंद 37. नेक्स्ट बॉल राकेश प्रभू साठी हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने गरकन वळालाय आणि तो वळत असताना येस रिव्ह्यू रेफर केला गेलाय. वाईट साठी आय थिंक तो रिव्ह्यू घेतला गेलाय. बघितलं जाणार आहे. तिसरे पंच थोडेसे व्यस्त होतील, बिझी होतील, परंतु सातत्यानं शरीरापासून लांब केलेला मारा सध्याच्या प्रगत टेनिस क्रिकेटमध्ये वाचण्यासाठी सर्वाधिक सेफ डिलिव्हरी कोणती असेल तर ती म्हणजे तुमची वाईड लाईन डिलिव्हरी. मग ती वाईड यॉर्कर असेल किंवा बॅकअप लाईन गुडले स्पॉटच्या मागे टाकून चेंडू सरळ निघून जात असताना आत येणारा बाहेर येणारा, या सर्व ज्या बाबी आहेत त्या थोड्याशा सेफ मानल्या जातात. फलंदाजाला प्रयत्न करावे लागतात, चेंडूवरती जावं लागतं, फटका बनवावा लागतो आणि त्यामुळे ती सेफ डिलिव्हरी मानली जाते. तुर्तास त्या वाईड साठी पाहिलं जाते. सही आपने निर्णय आना बाकी है. दिल की धड़कनें तेज है. क्या ये कौन सी डिलीवरी है. क्या बेहतरीन समीर गेंदबाज, मगर वहां पर अंपायर ने मगर चैलेंज किया थर्ड अंपायर को, आउटफील्ड अंपायर को. एक बेहतरीन मुकाबला है. वो सही विराट प्रीमियर लीग 2025 का पहला साल है, बेमिसाल है और वाकई में दोस्तों क्या मुकाबले, और तमाम कमेटी ने दिन रात की और क्या मुकाबले को बनाया, टूर्नामेंट को बनाया. तमाम जनताओं ने साथ दिया, उनके द्वारा इस टूर्नामेंट को हम लाजवाब बना पाए. देखिए स्क्रीन पर भी दिखाया जा रहा है. थर्ड अंपायर थोड़ी देर में वो निर्णय को अपने शक ऑनफील्ड अंपायर पर भेजा जाएगा. क्या ये निर्णय आएगा. चला ऑनफील्ड अंपायरच्या डिसिजनच्या बरोबर जायचं असं ठरलं आणि बॉलर काहीच त्या लाईनच्या मध्ये आल्या कारणानं तिसऱ्या पंचांना सुद्धा तो निर्णय घेता येत नाहीये. त्यामुळे जो ऑनफील्ड अंपायरचा डिसिजन आहे तो अंतिम निर्णय. त्यामुळे इथे निर्धाव चेंडूची सांगता होती आणि आता नेक्स्ट बॉल साठी पुन्हा एकदा समीर तयार होतील. 4 चेंडूंमध्ये मागच्या फक्त 8 धावा जैरव्या आलेल्या आहेत. इथून 2 चेंडूमध्ये किती धावा बघताय. तिसरं षटक आहे. सुरुवात करत असताना तिसऱ्या षटकापर्यंत धावांचा वेग हा मोठा करण्याचा प्रयत्न असणार आहे. तुर्तास बघूयात कितपत यश मिळतंय. राकेश प्रभू स्ट्राइक एंड वरती आहेत, समोर समीर कासारे. अगली गेंद बेहतरीन जो शॉट गिनती बैकवर्ड गए, गेंद को खेल दिया कवर रीजन पर. जब गेंद को फील्ड किया जाएगा 1 रन जरूर मिल जाएगा, क्योंकि 1-1 रन बहुत कीमती भी है इस टूर्नामेंट के. क्योंकि 1-1 रन से हमने देखा है कौन सी टीम ने मुकाबला गंवाया है. फ्राइडे, सैटरडे और संडे आज ग्रीन फाइनल डे है और थोड़ी देर में उसकी भी एंट्री हो जाएगी. क्या मुकाबला चल रहा है. मगर ये सेमीफाइनल आप देख रहे हैं और वहां पर स्कोर जाकर पहुंचा हुआ 38. राकेश प्रभु खेल रहे 2 रनों पर, बाला खेल रहे 35 रनों पर. एक बेहतरीन पारी इस मैदान पर. फ्राइडे के दिन भी बेहतरीन बल्लेबाजी का जलवा बिखरा था ये बल्लेबाज ने. क्या आखिरी गेंद लेकर समीर कासारे तैयार है. कुपी का एक बेहतरीन गेंदबाज ऑलराउंडर फील्डर नजर आता हुआ. विशाल के लिए अगली गेंद. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये नाही तर हा एरियल रूट क्लिअर करत असताना चेंडू गेलाय. पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावरून, कावकॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेखा पार. षटकार 6 धावा.
से 13 गेंदे 41 रन। क्या बल्लेबाजी विशाल उर्फ बाला द्वारा होती हुई। और अब ओवर आने वाला है, आप देख रहे हैं वसई विराट प्रीमियर लीग 2025 का थरार और VPL ओ इस मैदान पर है, मैजिक ओवर है। मगर दोस्तों ये 12 रन का चैलेंज ओवर क्या पूरा कर पाएंगे बल्लेबाज या गेंदबाज रोक पाएंगे? क्या बेहतरीन मुकाबला चलता हुआ ये विरार की नगरी में आप देख रहे हैं। जीवदानी का मैदान है, ऐतिहासिक मुकाबले, क्योंकि आज जहां पर युवा खिलाड़ी को एक प्लॅटफॉर्म मिलता हुआ नजर आएगा। क्या कहेंगे सर जी? नाही, नक्कीच. आणि या जीवदानी मैदानावरती ही स्पर्धा आपण बघतोय आणि तिथे आता VVPL षटकामध्ये आपण आलेलो आहोत. VVPL षटकामध्ये म्हणजे ज्या व्हेरी व्हेरी स्पेशल ओव्हरची आपण चर्चा सातत्याने स्पर्धेदरम्यान पाहिली आहे त्या षटकामध्ये आपण आलोय. ज्या षटकामध्ये आल्यानंतर डबल ट्रबलवाला मामला, म्हणजे तुम्ही जर का 12 धावा केल्यात तर तुमचा तिथे अर्ध्या धावा प्लस मिळतील, म्हणजे त्या डबलच्या आसपास जातील. आणि जर का नाही केलं तर ट्रबलमध्ये येणार आणि तो ट्रबलमध्ये आणणारं षटक म्हणून या षटकाकडे पाहिलं जातंय. भार्गवने मागील मॅचमध्ये या षटकामध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. आता दोन्ही ओपनर मैदानामध्ये असताना शिवसाई स्पोर्ट्सच्या समोर भार्गवला ती कामगिरी दोहरायची आहे. आणि असं असताना राकेश प्रभू आणि विशाल दागावकर या दोन खेळाडूंची डिफिकल्ट टास्क त्याच्या समोर आहे. 13 चेंडू 41 धावांची खेळी विशाल दागावकर करतोय. 5 चेंडू 2 धावा राकेश प्रभू. इनसाइड आउट चेंडूला पाठवलंय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. विशाल पाटील बारामळपाड्याचा खेळाडू, सध्याच्या वसई तालुक्याच्या क्रिकेटमध्ये हे नाव सुद्धा चर्चेतलं आहे. त्यांनी चेंडू लावून फेकी केली आहे. तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते, एकदा धावून कंप्लीट केली जाते. सिंगल दाब आली आणि सिंगल दाबाने धावफलक पुढे जाईल. एक गोष्ट मात्र शिवसाई स्पोर्टची चांगली आहे. ती चांगली गोष्ट काय? 3 षटकापर्यंत येस एक मिनिट हो यावेळेला विशाल दागावकर बाळा इकडे लाईटची सेटिंग चालू होती, तिकडे मात्र वेगळी सेटिंग लागली आहे. चेंडूला पाठवलंय लॉंग लेग सिवारे का पार. षटकात 6 धावा. चौकार एक मिनिट सर, चौकार आहे की षटकार आहे? चौकार आहे. 4 धावा धावफलकामध्ये अडवताना दिसणार आहेत. बघा शफल किती झाले होते. ऍक्शन रिव्ह्यू मध्ये बघू शकता. पूर्णपणे प्लॅन होता, विथ प्लॅनिंग खेळलंय, चुकून गेलेलं नाहीये. प्लॅनिंगने खेळलंय, शफल झालंय आणि त्यानंतर स्कूप पद्धतीने चेंडूला मागे मारण्याचा प्रयत्न केला. पूर्णपणे बॉडीला टर्न केलं आणि इम्प्रोवाइज केलेला हा स्ट्रोक 4 धावा देऊन जातोय. चौकार आलाय. 12 धावा बनवायचं हे उद्दिष्ट मनामध्ये आणि विशाल दागोकर बाला 14 चेंडू 45 धावांमध्ये खेळतोय. अर्धशतकात जवळ आलाय. पण बाळाचं ज्या वेळेला अशा प्रकारचा परफॉर्मन्स होईल तर ते बालावाला गाणं जर लागलं हो शफलून पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला चेंडू जर आपण पाहिला पूर्णपणे फॉलो करत असताना आला. भार्गवने आपली चपळाई दाखवली आहे. हो शेवटच्या क्षणाला द्विधा मनस्थितीत परत तसाच पटका खेळायचं की अजून काय फुल ऑनलाईन. जसा शफल झाला त्याला माहित होतं मागे खेळण्यासाठी शफल झाल्यात आणि ते शफल असताना चेंडू जर आपण पाहिला तर यॉर्कर ब्लॉक होल मध्ये टाकला गेलाय. तिथे निर्धाव चेंडूची सांगता होते. विराट कोहलीने सेंचुरी मारली आहे.
विराट कोहलीने सेंचुरी मारली आहे आणि भारत हो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यावेळेला चेंडू फलंदामध्ये आणावा लागला. धावचीची संधी नाही 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 चपळाईनं धाव कंप्लीट केलंय आणि इथं एका धावाने स्ट्राइक रोटेट सुद्धा होतीये. सही का सही बेहतरीन रन विकेट दोनों बल्लेबाजों के बीच. आंखों ही आंखों में इशारा हुआ और स्कोर जाकर पहुंचा हुआ 50. अब क्या बल्लेबाजी हो रही है जिसमें बात की जाए तो 46 पर खेल रहे हैं विशाल उर्फ बाला. क्या बल्लेबाजी राकेश बाबू खेल रहे हैं. 3 रन बनाकर 6 गेंदों का सामना किया है. अभी भी 2 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है. क्या बल्लेबाजी हो रही है मगर भार्गव की भी तारीफ करनी होगी. 4 गेंदों में अभी तक 6 रन दिए मगर और 6 रन 2 गेंदों में बनाने हैं. स्ट्राइक पर राकेश प्रभु ऑन साइड पर खेला जमीनी शिरकत लेकिन ऑन साइड विकेट पर जाती हुई जब तक इनको फील किया जाएगा तो से बफल हुआ खिलाड़ी 1 को 2 में तब्दील करना है. कॉलिंग टूटी है ध्यान नहीं था विशाल उर्फ बाला का मगर कॉलिंग में 1 ही रन मिल जाएगा. अब आने वाली आखिरी गेंद है ये चौथी ओवर की. मगर रन संख्या की बात की जाए तो 51 रन बने मगर 1 गेंदों में 5 रन बनाने हैं और विशाल को भी 4 रन अर्धशतक के लिए चाहिए. बघा इथं अर्धशतकापेक्षा आता विशाल पाटील विशाल दागावकर बाळा याच्या बरोबर दिमागात काय चालू असणार आहे. 5 धावांची गरज आहे 12 धावा करण्यासाठी आणि जिथं अर्धशतक करायची ते 4 धावांची गरज आहे. अर्धशतकापेक्षा या 5 धाव्यांना खूप महत्व असणार आहे. या 5 धाव्यांना खूप मोठं महत्व असणार आहे. आणि आता क्षेत्ररक्षणाची सजावट बघा. क्षेत्ररक्षणाची सजावट काय कुणाला पुढे आणलं जाते कुणाला मागे टाकलं जाते. इम्रान नक्की काय केलं जात आहे. एक क्षेत्ररक्षण इम्रान मैदानाबाहेर चालल्यात. बघा काहीशी पायामध्ये लचक चमक भरली असंच काहीच. सकाळपासून खेळ चाललाय आणि त्यामुळे म्हणतात ना तो उन्हाचा प्रभाव होता. आता ऊन काढल्यानंतर आता त्या थंडीला सुद्धा सहन करायचं. शेवटचा अंतिम चेंडू आहे. भार्गव एका बाजूला दुसऱ्या बाजूला विशाल दहागावकर बाळा आहे. बाळा समोर भार्गव मोठा बॅटल आहे. वसई तालुक्यामधील 2 असे खेळाडू एकमेकात समोर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू एका धाब्यासाठी खेळलाय एका धाब्यासाठी खेळलाय आणि लॉंग ऑन मध्ये चांगली फिल्डिंग होतीये. श्रेयस गुरव यांच्या माध्यमातून सिंगल येते आणि एका धाब्याची धावफलक. आता या षटकामध्ये 8 धाबा आल्यात म्हटल्यानंतर 4 मायनस होतील म्हणजे 4 षटकाच्या समाप्तीनंतर 48 धाबा धावफलक करते टीम शिवसाई स्पोर्ट्स या संघाच्या. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. शुक्रिया डीजे. वाकई में बेहतरीन बल्लेबाजी होती हुई विशाल द्वारा मगर यहाँ पर 4 रन थोड़े से माइनस किए गए मगर 48 पर बिना कोई नुकसान. क्या साझेदारी क्या पार्टनरशिप हमें देखने को मिलती हुई नजर आ रही है. 12 गेंदों का खेल अभी भी मैदान पर आना बाकी है. सेमीफाइनल आप देख रहे हैं मगर गेंदबाजी पर जो अंबेरे को लगाया गया 5वां ओवर लेकर तैयार टीम के लिए और अपने लिए दूसरा ओवर. स्ट्राइक पर विशाल बाला लो फुल टॉस गेंद ऑन फील्ड के ऊपर से खेला गेंद लॉन्ग ऑन रीजन परीक्षा कवर पर जाती हुई जब तक इनको फील किया जाएगा. एक और बेहतरीन फील्डिंग का नजारा पेश होता हुआ नजर आया. 1 रन मिल जाएगा स्कोर पर. टीम की रन संख्या 49 रनों पर जाती हुई और विशाल जाकर पहुंचते हुए 48 रनों पर. बघा झहीर भाई इथे जे व्हीव्हीपीएल षटक होतं ते हिट नाही झालंय. ते षटक हिट नाही झालंय आणि हिट न होऊन सुद्धा धावफलक चांगला आहे. 49 धावा वाईट नाहीयेत. इथून जर का 25-20 अशा धावा जोडल्या तरी सुद्धा त्या समाधानकारक धावफलकापर्यंत पोहोचता येईल आणि इथं वाटतंय कदाचित एज होती की काय. प्रज्योत अंबिरे समोर राकेश प्रभू पालघर जिल्ह्यातील 2 मातब्बर खेळाडूंमधलं हे द्वंद्व आहे.
241 लक्ष होतं भारतासमोर पाकिस्तानकडून आणि त्याचा पाठलाग करत असताना विराट कोहलीने शतक झळकावलं, श्रेयस अय्यरनं अर्धशतक झळकावलं, शुभमन गिल 46 आणि 42.3 मध्ये धावांचा पाठलाग झालाय. चेंडू हवेमध्ये हवाई सफर करत असताना लॉंग ऑन क्लिअर करतोय चेंडू, सीमारेखा पार, षटकार, 6 धावा. चलिए गेंद आएगी. अब राकेश प्रभु इज अ फायर. क्या बेहतरीन गेंद थी जड़ में और उसे खोद के निकाला सीधा लॉन्ग ऑन बॉडी लाइन के बाद 6 रनों के लिए फरार होती हुई गेंद. अब यहाँ पर एक एक गेंद इवेंट के बराबर है क्योंकि ये मुकाबला आपके लिए इवेंट है, क्योंकि चैंपियन बनना होगा तो जवाब देना होगा. मगर पिक्चर की पहला पार्ट हम देख रहे हैं, कुछ अंपायर गेंद मांग रहे हैं, जुनी गेंद अंदर देनी होगी. जरा बॉल आतमध्ये पाठवा, बॉल मैदानात पाठवायचे. बघा कशा प्रकारे हा फटका खेळला होता. पूर्णपणे स्वतःला पहिलं झुकवलं, चेंडू खाली येण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यानंतर अगदी यॉर्कर ब्लॉकल मध्ये मारण्याचा प्रयत्न, यूज ऑफ द क्रीजचा काहीसा वापर राकेश प्रभूने केलाय आणि त्यानंतर डाऊन द ग्राउंड चेंडूला पाठवलं. 6 धावांसाठी षटकार आलाय. माहित आहे प्रज्योत अंबिरे कशा प्रकारची गोलंदाजी करतात आणि प्रज्योत अंबिरेला माहित होतं राकेश प्रभू कोणता खेळ खेळतात आणि खेळत असताना यस बॉल दिलाय, अरे बॉल द्या चला. तो खेळ खेळत असताना या मागील चेंडूच्या बॅटलमध्ये राकेश प्रभू जिंकलाय. सही कहा सर जी, बेहतरीन बल्लेबाजी. वहां पर प्रज्योत अंबिरे को पता था मगर राकेश प्रभु को पता था कि गेंद कौन सी आएगी. क्रीज का पूरा वापर किया और गेंद को खेल दिया था सीधा वी में और क्या बेहतरीन वो सिक्सर स्कोर को पहुंचाया. 55 पर खुद पहुंचे, 10 पर 9 गेंदों का सामना किया है मगर 18 गेंदों में 48 रनों की पारी हम देख रहे हैं. देखिए ये तमाम हमारी जनता को दिखाया जा रहा है इस मैच का. थैंक यू. पाणी अच्छा दूसरा पाठवायचा, हा थोडासा मळलाय. देखिए हमारे पटेल नेतृत्व का कैमरामैन तमाम हमारी जनता को कैच करते हुए तमाम जनता एंजॉय कर रही है वसई विरार प्रीमियर लीग का 2025 को पहले साल में क्या जनताओं का साथ मिला है. बरसा जी क्या कहना चाहेंगे ये जनताओं के बारे में भी. प्रेक्षकांचं कौतुक करत येते. बघा हे प्रकृती रॉयल बालाजीचे फॅन आहेत जे इथे तुम्हाला दिसतात मागील मॅच मध्ये जल्लोष. आणि हे बघा संपूर्ण प्रेक्षक ज्याला जमेल तसा वेळ काढून इथं आलाय. कोणी आपल्या फॅमिली सोबत आहे, कोणी आपल्या मुलांबरोबर आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला केलेल्या चेंडूला परंतु ऑन ड्राईव्हच्या रूपाने हा चेंडू निघून गेलाय. डीप मध्ये ज्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे एका धावेसाठी सिंगल धाव येताना दिसेल. एका धावेने आता धावफलक पुढे जात असताना दिसतोय. अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. 56 वरती धावा जाऊन पोहोचलाय. अब तक 56 रन्स ऑन स्कोरबोर्ड आफ्टर दॅन 0 लॉस. 12चा करंट रन रेट आहे आणि सर्वात मोठी बाब काय तर एकही विकेट गेलेला नाहीये. शिवसाई स्पोर्ट्स या संघाची एकही विकेट आतापर्यंत आलेली नाहीये. विशाल दागावकर बाळा हा अर्धशतकाच्या उंबरट्यावर आहे. उजव्या बाहेर जाणारा चेंडू आणि पंचांनी वाईड घोषित केलाय. अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होताना दिसेल. बघा सरप्राईज होते काही करण्यात हुसेन किंवा गुरु सुद्धा, परंतु प्रज्योतने सांगितलं येस इट्स वाईड. कारण फलंदाज ज्यावेळेला खेळतो बघा स्टान्स बघा ऑफ स्टंपच्या आतमध्ये ते उभे होते आणि त्यानंतर तो चेंडू बाहेर निघून गेला. डायरेक्टली वाईड लाईनच्या बाहेरच टप्पा पडलाय. वाईड यॉर्कर हाताळण्याचा तो प्रयत्न होता प्रज्योतचा. प्रभावित केलं प्रज्योतने सुद्धा प्रभावित केलंय. हो आखूटप्पाचा चेंडू आणि वाईड पंचांनी घोषित केलंय. अगदी योग्य निर्णय मी म्हणेल. डोक्याच्या वरून चेंडू उसळी घेऊन गेलाय आणि पंचांनी तिथे सांगितलं येस इट्स अ बाउन्सर आणि त्यामुळे 1 फॉर दी ओव्हरचा इशारा सुद्धा येतोय. सही का सर जी, बेहतरीन गेंद थी वहां पर मगर गुड लाइन से उछाल लेती हुई सीधा सर के ऊपर से गई थी. अंपायर ने फरका था और एक वार्निंग भी दी है मगर अब 2 रन दूर है. 2 गेंदों का खेल मैदान पर. 4वीं ओवर का आना बाकी है. की अगली गेंद बेहतरीन स्ट्रेट ड्राइव चल दिया वी में और गेंद जा रही है लॉन्ग ऑन पर. जब तक इनको फील्ड किया जाएगा 1 रन मिल जाएंगे और 1 रन के साथ इसको जाकर पहुंचता हुआ 59 रनों पर. अब आखिरी गेंद है 5वीं ओवर की मगर 49 पर पहुंचे हैं विशाल उर्फ बाला. क्या बल्लेबाजी का जलवा बिगड़ा है. दिल जीता है. फ्राइडे में भी बल्लेबाजी की लाजवाब की मगर आज संडे का दिन है. उन्हें जानना है कि यह मुकाबले की अहमियत कितनी बड़ी है. नाही आणि झवेर भाई इथं बघा 59 धावा झाल्यात. लास्ट बॉल बाकी आहे. 59 आहेत या आतापर्यंत प्राप्त केलेल्या धावा आहेत त्या पर्याप्त आहेत काय त्या पुरुषात का. हो हेलिकॉप्टर चेंडू हवेमध्ये. ओ
सूरज सिंग मगाशी सिंग किंग होता, आता किंगचा कॉक झाला, कारण इथं जेल सुटलाय. आतापर्यंत केलेली चांगली कामगिरी या जेलने मात्र काही प्रमाणात तिला पुसून काढल्यासारखं चित्र आहे. बघा सोपा जेल होता, सोपा जेल. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये या प्रकारच्या जेलना तुम्हाला कन्वर्ट करावं लागणार आहे. नाही केलं तर संघासाठी अडचणीला तुम्ही आमंत्रण गेल्यासारखं असेल. जेल सुटलाय आणि असं असताना 5 षटकांचा खेळ संपतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकती धावा आहेत 60, 60, 12च्या सरसरण धावा बनल्यात. शेवटचं अंतिम षटक यावेळेला मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी कोण येतोय हे पाहिलं जाणार आहे. या ऐका तोपर्यंत डीजेला आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. डीजे 60 रन बने हैं 60 अप बिना कोई नुकसान के. आखिरी 6 गेंदों का खिलाना बाकी है. सर जी आपने सही जिक्र किया, 12 के रन रेट से बल्लेबाजी हुई है, कोई विकेट नहीं गवाया. मौका आया था, कैच छूटा है, मगर कहते हैं ना कैच विद द मैचेस है कि वो कैच छूटा है कि ये मुकाबला छूटेगा. मगर दोस्तों ये पिक्चर की पहला पार्ट आप देख रहे हैं, क्योंकि आखिरी मुकाबले की शुरुआत तो होगी, मगर ये आखिरी ओवर बल्लेबाजों के लिए होगी या फिर गेंदबाजी पर है. क्या मुकाबला चलता हुआ नजर आएगा. राकेश प्रभु स्ट्राइक पर, ऑफ नंबर गेंदी लॉन्गर पर खेला, गेंद एक्स्ट्रा कवर पर है, खिलाड़ी वहां पर है, कोई अभी भी गलती हो गई. दूसरा जीवदान, कितने बार जीवदान देंगे बल्लेबाजों को, मगर स्कोर जाकर पहुंचा हुआ 61 रनों पर अब बाला के लिए. और बाला 1 रन अर्धशतक से दूर है. क्या बेहतरीन बल्लेबाजी का जलवा होगा, क्या फिर यहां पर गेंदबाज अपने नाम का चर्चा इस मैदान पर दाखिल कर पाएंगे, क्योंकि आप 5 गेंदों का खेलाना बाकी. आप रिप्ले देख सकते हैं, बेहतरीन ऑफ स्टंप पर गेंद थी, गेंद को कवर के निशान पर खेला था राकेश प्रभु ने. खिलाड़ी आए थे कैच पर, हाथ आया था, मुंह नहीं लगा पाए, मगर ये कैच विन द मैचेस होते हैं दोस्तों. कैच छूटा, मैच नहीं छूटना चाहिए. 2 जीवनदान राकेश प्रभूला दिलेत आणि राकेश प्रभूने या एका धावेवरती समाधान मानत असताना बाळाला स्ट्राईक दिली आहे. 12 चेंडू 13 धावा राकेश प्रभूचे आहेत, परंतु 49 वरती खेळतोय विशाल. हो, खोदून काढण्याचा प्रयत्न, डाऊन द ग्राउंड चेंडू गेला मैदानाला रंगला. तिथे एक धाव घेतली गेला, दुसरीचा प्रयत्न, दुसरी हो दुसरी नाही घेऊ दिले. अर्धशतक पूर्ण. विशाल दहागावकर बाळा याचा फॉर्म जारी आहे. अर्धशतक झळकवले, बाळा बॅटवर करायची आहे. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त धावा या खेळाडूच्या नावे आहेत आणि त्यात फक्त धावा नावे नाहीयेत, त्याच्या संघाचं यश सुद्धा तिथे दिसून आलंय. आता येणारे 4 चेंडू निर्णायक आहेत. 70च्या पुढे, 75च्या पुढे, 80च्या आतमध्ये अशा प्रकारचं काहीच धावफलक तुम्हाला दाखवावं लागणार. बघा 75च्या पुढे गेलात, 80च्या आतमध्ये राहिलात, 50-50 वाला मामला. 80 पार केलं तर कदाचित 1-2%, 3% तुमच्या बाजूने सामना झुकण्याचे संख्या थोडेसे जास्त असतात. परंतु राकेश प्रभू काय इथे प्रभू म्हणून कार्य पार पाडेल का. हो, समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथे, अडवण्याचा झेल घेण्याचा प्रयत्न यशस्वी. सिंग इज किंग. सूरजने सांगितलं मी मगाशी चूक केली जरूर, परंतु ती चूक चुकून झाली होती, इथं मी चूक सुधारली आहे. फलंदाज बाद राकेश प्रभू डिपार्ट्स. सीझन 1 मध्ये पर्व पहिला आपण पाहतोय आणि पहिल्या पर्वामध्ये सेमीफायनलचा मॅच सुरू आहे. या स्पर्धेचं आयोजन नियोजन करताना वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनचा देखील महत्त्वाचा रोल आहे. तर जे वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे जे पदाधिकारी आहेत त्यांना सूचना आहे, आपण जे मुख्य व्यासपीठ आहे त्या दिशेने या. सर्व मेंबर वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे मेंबर, आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. 3 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है. क्या ये 3 गेंदों में अब स्ट्राइक पर रहेंगे बल्लेबाज संतोष पपीनिया. क्या बेहतरीन बल्लेबाज भी है, गेंदबाज है, ऑलराउंडर खिलाड़ी है, मगर बाला की पारी इस मैदान पर एक लाजवाब होती हुई नजर आई. नाही, एक आयकॉन गेला बाहेर, एक आयकॉन आतमध्ये आलाय. पहिली विकेट शेवटच्या षटकामध्ये आली आहे. ऑल इंडिया ओपनचा आयकॉन राकेश प्रभू तंबूच्या दिशेने गेलाय आणि आता वसई तालुका आयकॉन संतोष जाधव पिण्या मैदानाच्या आतमध्ये आलाय. पिण्याचा कहर आपण पहिल्या दिवशी पाहिला होता. बघूयात भार्गव समोर कशा प्रकारचा त्याचा पवित्र राहतोय. हो, पहिला चेंडू इनसाइड आउट केलाय, चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. समीर कासारे, ये गलती नहीं करेंगे, गलती नहीं की है आणि फलंदाज बाद होत असताना संतोष जाधव डिपार्ट बॅक टू बॅक दुसरी विकेट.
भरत सर जी देखिए ऑफ स्टंप पर गेंद थी, बेहतरीन वाइड यॉर्कर डालने का प्रयास किया गया था। पीना ने शॉट को लाजवाब अंदाज में खेला था, मगर समीर कासारे थे वहां पर। वसीम विरार का एक बेहतरीन खिलाड़ी माना गया फील्डिंग में और वो लाजवाब कैच हमने देखा है समीर द्वारा। याच्यामध्ये गतीमध्ये कमीपणा थोडा जाणवला। उजव्या इष्टीच्या बाहेर अरे आउटसाइड ऑफ स्टंप गोलंदाजी करण्याचा प्रयत्न। विजय रेड्डी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय। बघा आशिफशी थोडासा संवाद सुद्धा होतोय, कारण एकाच संघासाठी खेळत असताना त्यांना आपण अनेक वेळा बघितलंय स्टुडंटसाठी खेळतात। तृतीयची व्हाईट लाईन म्हणजे व्हाईट लाईनच्या दिशेने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला होता पिण्याने, त्याला अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला गेला। स्लोअर पण होता तो, त्याच्यामध्ये गती नव्हती आणि म्हणूनच चेंडू तितक्या वेगाने बॉर्डरलाईनच्या बाहेर गेलेला नाहीये। इथे समजदारी दाखवली, ती चालाक वृत्ती दाखवली आहे भार्गवने आणि आता भार्गव पुढील 2 चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय। ऑन हॅट्रिक आहे, परंतु ऑन हॅट्रिक असताना चेंडू अलंग द कार्पेट निघून गेलाय लॉंगाच्या क्षेत्रामध्ये, जिथे श्रेयस गुरव आहे। एक धाव पूर्ण केली जाते। 63 वरती 2 अशी सद्यस्थिती। शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी आहे, बघूयात या चेंडूवरती कशा प्रकारचा खेळ विशाल दहागावकर करतात आणि भार्गव पाटील। गेंदबाजी पर है, मगर आने वाली ये 2 गेंदे, एक गेंद आखिरी गेंद इस मैदान पर है। ये आखिरी गेंद दोनों टीमों की विशेष है। ऑफ स्टंप के बहुत ही बार वाइड का इशारा अंपायर द्वारा, स्कोर जाकर पहुंचेगा 64 रनों पर। मगर ये पहली इनिंग आप देख रहे हैं, पिक्चर का पहला पार्ट इंटरवल होने के करीब में है, क्योंकि दोस्तों कहते हैं ना हर मुकाबले रिफ्ले किया है थोड़ा अंपायर के लिए ये निर्णय भेजा। चलिए सुशांत मांद्रेकर सर जी हो जाइए आप बिजी और निर्णय हमारे ऑनर्स अंपायर का पहुंचा दीजिए। अंपायर ने तो वाइड दिया। वसई विरार प्रीमियर लीग सीझन 1 सुरू असताना आपण बघतोय त्यांच्या मार्गदर्शनाखाली देखील ही संपूर्ण स्पर्धा चालू आहे। आपले क्षितिज दादांचं आगमन या आता मैदानावरती झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत आहे। वसई विरार प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि क्षितिज दादांचं आगमन आता व्यासपीठावरती झालंय। आगतम स्वागतम सुस्वागतम। येस इट्स वाईड, अतिरिक्त धाव येते आणि विशेष अतिथी म्हणून या स्पर्धेच्या आयोजनामध्ये ज्यांचं मार्गदर्शन लाभलंय आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडत असताना दिसते असे क्षितिजी ठाकूर साहेब यांचे या ठिकाणी आगमन होते। मी विनंती करेल क्षितिजी ठाकूर साहेबांना की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा। आपलं हार्दिक स्वागत वसई विरार प्रीमियर लीग 2025 पर्व पहिलं या स्पर्धेच्या माध्यमातून। बघा मुख्य स्क्रीनवरती आपल्याला आपण पाहू शकता या स्पर्धेच्या मागे एक मार्गदर्शनाची ताप आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्यांना आपण बघतोय ते क्षितिज ठाकूर साहेब यांचे आपण विनंती करेल क्षितिज दादांना की आपण मंचावरती येऊन आसरस्त व्हायचंय। या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत। आखिरी गेंद है और मंच पर आप देख सकते हैं हमारे सभी के छेदेलाल ने बेहतरीन व्यक्ति वहां पर उपस्थित होते हुए सुजीत ठाकुर सर जी, उनका दिल के गहरे से इस्तकबाल है, स्वागत है, वेलकम सर जी, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। वसई विरार प्रीमियर लीग 2025 का तरार और बेहतरीन मेहमानों का आगमन। आखिरी गेंद लेफ्ट ऑफ गेंद एक छक्का पर खेल दिया है। वारिश लंबा कवर गेंद को भेज दिया सीमा रेखा बाहर, 4 रन विशाल उर्फ बाला। क्या बेहतरीन बल्लेबाजी, स्कोर जाकर पहुंचता हुआ 68 रनों पर 69 रनों की दरकार है। मगर दोस्तों काम जाइए, पिक्चर का पहला पार्ट हुआ है, एक छोटा सा ब्रेक में लेते हैं संगीत, फिर आते हैं मैदान के और वो धमासान को लेकर, क्योंकि ये सेमीफाइनल का मुकाबला है। काम जाइए दोस्तों, मजा आने वाला है, क्योंकि सेमीफाइनल नंबर 1 है। जीतने के लिए दोनों टीमें लगाएगी जी जान और देखेंगे सेमीफाइनल का थरार। कमांड सुरू असताना आपण पाहतोय आणि क्षितिज दादांना आपण पाहतोय। क्षितिजी ठाकूर साहेब सध्या आपण व्यासपीठावरती विराजमान झालेला आपण पाहतोय आणि त्यांच्या जोडले जर आपण म्हणले तर अभिजी शेख यांचं देखील शुभागमन झाले, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे। या वसई विरार प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत।
वाजणार असा एकच आमदार झाला ज्याने खासदार निवडून आणला बहुजनांशी आनंद झाला भाव त्यांच्या मनीचा जाणला बहुजन विकास आघाडीचा झेंडा फडकत राहणार हाय फडकत राहणार हाय शिट्टी वाजणार हाय दादा शिट्टी वाजणार हाय फक्त शिट्टीच वाजणार हाय दादा शिट्टी वाजणार हाय विरोधक येतील समोर त्यांचे चालणार नाही जोर जरी असले किती हुजूर आमचे आपा हे आहेत थोर वसई विरारप्रमाणे पालघर सुधरून जाणार हाय सुधरून जाणार हाय शिट्टी वाजणार हाय दादा शिट्टी वाजणार हाय शिट्टी वाजणार हाय दादा शिट्टी वाजणार हाय थँक्यू. बहुजन विकास आघाडी प्रेझेंट बहुजन विकास आघाडी प्रेझेंट वसई विरार प्रीमियर लीग पर्व पहिलं ऑर्गनाइज बाय वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन विथ RS ग्रुप आणि आपले को पार्टनर्स आहेत प्रकृती हॉस्पिटल RS ग्रुप स्वस्तिक ग्रुप विवाह ग्रुप आणि त्यांच्या जोडीला आपण जर पाहिलं तर SBS स्कूल. मागच्या 3 दिवसापासून क्रिकेटचा एक महोत्सव या जीवदानी मैदानावरती आपण जो साजरा करतोय आणि आता हळूहळू बघतोय या स्पर्धेची संकल्पना जशी आपण रोहनजी सावंतेकर यांना देखील पाहतोय जी संकल्पना पुढे आली होती की आपल्या वसई विरारतील खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ निर्माण व्हावं एक प्लॅटफॉर्म सेट व्हावा आणि त्यांच्या जोडला ऑल इंडिया आयकॉनचा खेळाडू देखील खेळताना दिसेल या दोन्हींचं मिश्रण म्हणून ही वसई विरार प्रीमियर लीग आहे आणि ती यशस्वीरित्या आपण बघतोय वाटचाल करताना आपण मागच्या 3 दिवसामध्ये ज्याचा अनुभव घेतलेला आहे. सेमीफायनलचा मॅच आहे सेमीफायनलचा तरार आहे सध्या व्यासपीठावरती सर्व सन्माननीय अतिथींना देखील आपण पाहतोय आणि ही स्पर्धा आयोजन नियोजन करताना बहुजन विकास आघाडी वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन RS ग्रुप फार मेहनत केलेली आहेत कारण बघा हे इतकं मोठं भव्य दिव्य आयोजन आहे आणि त्याच्याजोडला एक चांगल्या पद्धतीने नियोजन आणि तो नियोजनामध्येच कदाचित ही स्पर्धा प्रत्येक खेळाडूच्या प्रत्येक प्रेक्षकांच्या आणि प्रत्येकाच्या मनावरती राज्य करून गेले. मागच्या 3 दिवसामध्ये जसा खेळ आपण पाहिलाय या स्पर्धेच्या निमित्तानं तोही झालेला आहे. सेमीफायनलचा मॅच आहे एक संघ टीम 94 कॉमन जो फायनल मध्ये ज्यानं प्रवेश केलेला आहे तो याच्यानंतर आपण खेळताना पाहणार आहोत 69 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो मॅचला मजा येणार आहे. सेमीफायनलचा मॅच आहे. सलामीची दोन्ही मैदानावरती सज्ज झाले. एका बाजूला भार्गव पाटील आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं प्रशांत घरत ही जोडी मैदानावरती सज्ज झाल्यात. 69 धावांचा पाठलाग आहे. 6 आणि 9 आहेत एकमेकांच्या उलट आहेत. 6-9 69 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि हॅट्रिक साठी जर आपण पाहिलं तर सोनू यादव याच कडनं देखील कॅश प्राइज झाले. पहिला चेंडू
संतोष जाधव पिण्या पहिलं षटक हाताळतोय आणि पहिला चेंडू बघितला ऑफस्टमच्या बाहेर हा निर्धाव चेंडू हाताळलाय. 69 धावांचा पाठलाग आहे. हॅट्रिक साठी कॅश प्राइज येत असताना आपण पाहिलंय. हॅट्रिक 3 विकेट WWW सोनू यादव याचकडनं 5,000 रुपये. चेंडू वर आहे वर आहे वर आहे वर आहे वर 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 जे सुटलाय जीवनदान लाभले प्रशांत घरात. नारायण उमासरे यांच्या हातामधनं आज हे सुटलाय. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. खेळायचा होता मिस्टॅन स्ट्रोक झाला होता समोर पण आपला क्षेत्ररक्षक होते आपला आणि आज हे सुटलाय जीवनदान लाभलंय आणि याचा फायदा बघूया किती होतोय. एक धाव फलकावरती पाहायला मिळते. प्रशांत घरात त्याला जीवनदान भेटलंय. परत दुसऱ्या बाजूला भार्गव आहे. पाठलाग करायचा 69 धावांचा सेमीफायनलचा सामना पाहायला मिळतोय. बघा सेमीफायनलचा मॅच आहे आणि पहिल्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर शिवसाई स्पोर्ट्स तुम्ही चांगला क्रिकेट खेळलेले आहेत. फक्त आता तुम्हाला काय झालंय ती मागचा काहीसा जो वेळ गेलेला आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला रिफ्रेश व्हायचंय या मॅच मध्ये. संतोष पिण्या आणि जी हॅट्रिक आहे ना हॅट्रिकला एक टर्म्स अँड कंडिशन आहे. 5,000 कॅश प्राइज आहे पण ती हॅट्रिक पहिल्या षटकामध्ये येणं गरजेचं आहे. पैसा लागला या ठिकाणी. बघितलं आपण एक धाव फलकावरती पाहायला मिळतंय. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपला गेलेला आहे. 69 धावांचा पाठलाग करायचा आहे. द टुर्नामेंट इन द फ्लड लाईट आपण बघतोय. 3रा दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून हुक करायचा होता. चेंडू ऑफ साइडला निघून येतोय. सिंगल आलंय. सिंगलच्या पद्धतीने धावांची गती पुढे सरकली आहे. बघितलं आपण 2 या धाव संख्येवरती. पहिल्या 3 चेंडूचा खेळ झाला. पहिल्या चेंडू आपण निर्धाव आला होता. दुसऱ्या चेंडूवरती झेल सुटला होता. आता दोन्ही डगआउट पहिल्या एका उजव्या बाजूला एका डाव्या बाजूला आहे. सध्या दोन्ही डगआउट थोडेसे शांत आहेत कारण त्यांना माहिती आहे मॅच थोडासा आपण बघितला क्रुशियल मोमेंट आहे या मॅचचा. चेंडू गेला सीमारेषे पार. जीवनदान मिळालंय त्याचा फायदा. लॉंगॉनच्या डोक्यावरनं षटकार. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है. पहिला षटकार. प्रशांत घरात यांच्या बॅटमधनं पहिला सिक्सर आलाय. धावांचा पाठलाग करायचा आहे 69 धावांचा आणि त्यावेळेला पहिला सिक्सर प्रशांत घरात यांच्या बॅटमधनं आलाय. 8 धाव फलकावरती पाहायला मिळतात या ठिकाणी. प्रशांत घरात ऑन फायर पाहायला मिळतोय. 7 धावा त्याच्या नावावरती. 3 चेंडूचा त्यांनी सामना केलाय. ऑफ साइडला मगाचा ऑन साइडला होता. आता बघितलं आपण ऑफ साइडला. काय स्ट्रोक आहे. हा चौकार पाहायला मिळतोय. 4 धावा. मागचा चेंडू ऑन द टॉस केला होता. बॅकफुटला गेला. ऑन द टॉस केला. अप्पर कट केला होता. चेंडू पॉइंटच्या डोक्यावरनं चौकार. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे परंतु काय स्ट्रोक खेळलाय बघा. 1 बाउन्सच्या रूपाने चेंडू सीमारेषे बाहेर चौकारासाठी. दिस इज प्रशांत घरात. प्रशांत घरात ऑन स्ट्राईक सज्ज झालाय. शफल केलं होतं आणि तो फटका केला होता त्याच्यासाठी एक कॅश प्राइज देखील आहे. कारण 100% योगदान प्रत्येक जण देतोय. 100 रुपयाचं एक कॅश प्राइज प्रशांतसाठी देखील आले. पीके गोईल यांच्याकडनं एक कॅश प्राइज आले. आफ्टर 1 ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. प्रशांत घरात घेतात 11 वरती. भार्गव 1 वरती. संघाची धावसंख्या बिनबाद 12. हर टूर्नामेंट आता है, हर टूर्नामेंट चले जाता है, लेकिन इस टूर्नामेंट में वही हो जो आपका दिल चाहता है. बिल्कुल आपने सही कहा. हर दिन आता है, हर दिन जाता है और मैदान में वही हो जो
दर्शक चाहते आणि तेच आपण उल्लेख केला गेला होता. आता चारही बाजूला बघा 4 कॅमेऱ्याची ही संपूर्ण स्पर्धा पाटील नेटवर्क कव्हर करते आणि तेच दाखवण्याचा प्रयत्न स्क्रीनवरती केला होता. एका बाजूला आपण बघितलं बॅट्समन, बॉलर, त्यानंतर मुख्य अतिथी यांना देखील आपण व्यासपीठावरती मेगा स्क्रीनवरती पहा. सर्व मुख्य अतिथी देखील व्यासपीठावरती विराजमान झाले आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 12. दुसऱ्या षटकात देण्यासाठी राकेश प्रभू ऑल इंडिया आयकॉन गिवली बोईसरचा खेळाडू आहे. स्ट्रायकर एंडला भार्गव पाटील. 69 धावांचा पाठलाग आहे. क्रॉसबॅट फटका खेळायचा होता. बॅटच्या टोला लागलाय. धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाहीये. आणि हा सामना जसा आहे ना म्हणजे मागे आपण 2-3 सामने पाहिले त्या तिसऱ्या चौथ्या ओव्हरमध्ये सामना चेंज होताना आपण पाहिलाय. पहिला निर्धाव चेंडू पहिली डॉटची सांगता आपल्याला पाहायला मिळते. राकेश प्रभू द मॅन फ्रॉम गिवली पालघरचा हा खेळाडू पाहायला मिळतोय. धावसंख्या 12 पाहायला मिळते. 69 धावांचा तो पाठलाग करायचा आहे. दूध और रोशनी से नहाता हुआ ऐतिहासिक मैदान. ऑन साइडला करारा प्रहार. चेंडू सीमा रेषा पार. षटकार बॅटिंग केली आहे भार्गव पाटील. पुण्यातला चेंडू होता. स्लॉट मध्ये चेंडू थोडेसे मागे गेले जसा एखादा चिता मागे जातो ना मोठी झेप थोडेसे मागे गेले आणि त्यानंतर घेतलेली मोठी झेप मिडविकेटच्या डोक्यावर सुंदर असा षटकार. या 6 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय. 18 पहिल्या सामन्यामध्ये 9 धावा, दुसऱ्या सामन्यामध्ये 32 धावा, तिसऱ्या सामन्यामध्ये 20 पेक्षा जास्त धावा आणि आता बघितलं आतापर्यंत बघितलं आपण 11 जवळजवळ बघितलं आपण 7 धावा त्याच्या नावावरती आहेत. मॅग्निफिसंट ग्रेट अँड ब्युटिफुल बॅटिंग फ्रॉम भार्गव. नक्कीच जसं आपण भार्गवचा उल्लेख करतोय दिवसभरामध्ये एक ऑलराऊंड परफॉर्मन्स त्याने केलाय. गोलंदाजीमध्ये फलंदाजीमध्ये बॅटिंग बॉलिंग दोन्ही अंगामध्ये आज संडे त्याने गाजवलेला आहे. संडे आज त्याने गाजवलेला आहे. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती राकेश प्रभू. स्ट्रायकर एंडला भार्गव. गाजवलाय भार्गव पाटीलने असा दिवस गाजवलाय. अजून गाजवतोय स्विच हिटचा चौकार. दुधारी तलवार आहे. ऑन साइडला ऑफ साइडला स्विच हिटचा चौकार केलाय. एक तरफ कुआ दूसरी तरफ काई. अब दोनों तरफ बराबर की पिटाई है. हे चौकारनं स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय. 22 धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. राकेश प्रभू यांना एक षटकार बसलाय, एक चौकार बसलाय या ठिकाणी. एक तरफ कुआ है, दूसरी तरफ खाई है. एक तरफ हा है, दूसरी तरफ ना है. एक तरफ रॉयल बालाजी है तो दूसरी तरफ यहाँ पर शिव साई स्पोर्ट्स है. यहाँ पर नक्की तुम्ही उल्लेख केला. एका बाजूला पाहतोय आपण शिवशाही स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला प्रकृती रॉयल बालाजीचा संघ आहे. एक षटकार एक चौकार. चेंडू ड्राईव्ह केला जातोय. मिडॉनला फील्ड केला गेला. ऑस्टन पॉकर चोपर्यंत फील्ड करतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. टाळ्यांचा गजर. आता ब्ल्यू आर्मी बघा. प्रकृती रॉयल बालाजीची ब्ल्यू आर्मी आहे. भरपूर आले आज. एका आपल्या ब्ल्यू आर्मीनं काम केलंय. जसं आपण चॅम्पियन ट्रॉफी खेळण्यासाठी गेलाय तिथे काम केलंय. ही ब्ल्यू आर्मी आहे. दुसऱ्या बाजूला थोडासा आपण पाहिला ग्रे कलर आहे तोही उठून दिसणार. धावा आहेत धावफलकावरती 23. अगोदर सज्ज होते. ओळखलं बघितलं आपण राकेश प्रभूने. तसाच चेंडू हाताळलाय. डॉट्स चेंडू ती सांगता पाहायला मिळते. अजूनही बघितलं एक चेंडू शिल्लक आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा आल्यात. भार्गवला बघा 11 वरती खेळतोय. प्रशांतला बघा 11 वरती खेळतोय. संघाची धावसंख्या 23 आहे. आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता का पहिला ओळखलं होतं रीड केलं होतं की तुम्ही स्विच हिटचा प्रयत्न केला जातोय. एक मेसेज आला होता की आता फटका तुम्ही काय खेळणार आहेत. आणि त्यासाठी राकेश प्रभू असा खेळाडू जो आपण ऑल इंडिया आयकॉनिक खेळाय. सुप्रीमोचा सुप्रीम खेळाडू आहे. सुप्रीमो ट्रॉफीमध्ये ज्या खेळाडूने आपला खेळाचा जलवा दाखवला आहे गिवली गावचा हा खेळाडू आहे. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकाची शेवटचा चेंडू. धावा आहेत धावफलकावरती 23. स्ट्रायक एंडला प्रशांत घरात.
कोलवाटापाचा चेंडू म्हणून राकेश प्रभू यांचा उल्लेख केला होता. कोलवाटापाचा चेंडू हाताळला गेलाय. शेवटच्या चेंडूवरती आलाय सिंगल. 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रशांत खेळतात 12 वरती, भार्गव खेळतात 12 वरती. संघाची धावसंख्या 24 आहे आणि इथून जर 24 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 24 चेंडू मध्ये जर आपण पाहिलं तर 45 करायचे आहेत. 1-2 ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. दादा पाहायला मिळत आहेत. रोहन सावंत साहेब पाहायला मिळत आहेत. पागदेर सर देखील पाहायला मिळत आहेत. 24 धावा, तारीख आहे 23, परंतु धावा बघितला 24. प्रशांत गरज 12 वरती, भार्गवला बघितलं 12 वरती. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला आज 23 आहे आणि आज जसा आपण उल्लेख केला श्री जीवदानी देवी मंदिर ट्रस्टचा वर्धापन दिन सोहळा जो संपन्न झाला होता ना, बरोबर आई जीवदानीच्या बरोबर कुशीमध्ये बसलेलं हे जीवदानी मैदान आणि त्या मैदानावरती सुरू असलेला वसई विरार प्रीमियर लीगचा क्रिकेटचा एक दैदित्यमान सोहळा जो आपण अनुभवतोय. एक कॅश प्राइज आलाय. 24-45 समीकरण आहे. एक कॅश प्राइज आलाय आणि त्या कॅश प्राइजचा उल्लेख केला जातोय. लागोपाठचे 3 निर्धाव चेंडू, 3 डॉट बॉल, डॉट साठी रजनीश पाटील यांच्याकडनं 1500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 3 निर्धाव चेंडू 1500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. 24-45 सध्या व्यासपीठावरती आपण क्षितिज दादांना देखील पाहतोय आणि ज्यांचं मार्गदर्शन नेहमीच या स्पर्धेच्या आयोजन नियोजनामध्ये भूमिका राहिलेली आहेत त्यांना आपण सध्या ऑन स्क्रीन अर्थात मुख्य व्यासपीठावरती पाहिलंय. 24 आणि 24 मध्ये करायचे त्या 45. 24 चेंडूमध्ये 45 धावांची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. हा केला धावणारी, नवसाला पावणारी आई जीवदानी माता आणि आई जीवदानी मातेच्या पायथ्याखाली स्पर्धा सुरू आहे. त्या पायथ्याच्या मला मॅच सुरू आहे. 24 चेंडू 45 धावांची आवश्यकता आहे. कोलवाटापाचा चेंडू चॉप करायचा होता. चेंडूला कव्हर बाउंड्री मध्ये जोपर्यंत फील्ड करतील 1 धावे चेंडूवरती पूर्ण 1 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. ही लढाई कशी आहे बघा, आहिस्ता पुढे झाले. जसा ससा आणि कासवाची लढाई असते ना तसं आहे. त्याच्यामुळे काय आहे की कासवाच्या गतीनं का होईना थोडी प्रगती करत राहा. खूप ससे आडवे येतील, त्यांना हरवण्याची हिंमत कायम ठेवायची आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल रन 25 धावा. काटेकी टक्कर आहे. एका बाजूला शिवसाई स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला प्रकृती रॉयल बालाजी. 25 धावा झाल्यात. अजूनही बघितलं 44 धावांची ती गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. परंतु काय फ्लाइंग स्टार्ट आहे प्रशांत गरत आणि बघितलं आपण भार्गवच्या माध्यमातून. ही जोडी आपण पहिल्याच बघितलं आपण सामन्यापासून बघतोय की अप्रतिम ठरले. म्हणून मी म्हणणार आहे तेरी मेरी जोडी देखेगी दुनिया सारी क्योंकि हमारी जोडी है बहुत भारी. लय भारी तुम्ही सांगितलं जोडी भारी आणि मैदानावरती मॅच चाललाय. लय भारी षटकार. मैदानावरती जोडी जमले. पुढ्यातला चेंडू होता. चेंडूला पाठवला मिड विकेटच्या डोक्यावरनं सिक्सर. षटकार भार्गव पाटीलच्या बॅट मधनं आलेला अजून एक शानदार षटकार. एका बाजूने दिवाणमानचा सितारा, दुसऱ्या बाजूने अरणाचा सितारा, तिसऱ्या बाजूने बघितलं आपण तर नारायण सारखा गोलंदाज पाहायला मिळतोय. बघायचंय काय घडतंय या मैदानावरती. आतापर्यंत 31 धावा पाहायला भेटले त्या मैदानावरती. ट्रेमेंडस क्रिकेट. जबरदस्त मोरेगावचा खेळाडू आहे. गोलंदाजी मार्कवरती ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. बॅक टू गोलंदाजच्या थोड्याच्या बाजूने चेंडू चाललाय. जोपर्यंत फील्ड करतील लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये 1 धावे चेंडूवरती पूर्ण. धावा झाला दाफलकावरती 32 धावा. दाफलकावरती येत असताना 2.3 षटकांचा खेळ झालाय. हा सेमीफायनल आहे. ये फायनल नहीं है लेकिन फायनल से कम भी नहीं है. फायनल नाही आहे पण फायनली इथे ठरेल की फायनलला कोण जाईल. नक्कीच याच्यातूनच बघितलं आपण एक संघ फायनल जाईल यात काही शंका नाहीये. In the air, it could be out. Let's see. जेल सुटला जातोय. The catch is dropped here. Important wicket होती परंतु जेल सुटला जातोय. मागे जेल सुटल्यानंतर आनंद बघा पाठीच्या छोट्या बच्चे कंपनीचा काय आनंद झालाय तो बघा. तेही आपण बघतोय. मागे जेल सुटला होता ज्या वेळेला नारायण उवासरे होती ते होते. आताही जेल सुटलाय. मिस टाइम शॉक झाला होता आणि तो चेंडू गेला होता बरोबर लॉंग ऑफ
क्षेत्रामध्ये त्या एकाच ठिकाणी आहे ना 2 झेल सुटल्यात एकाच ठिकाणी. जसा सीआयडी मधला डायलॉग आहे ना, कुछ तो गडबड आहे. त्या जागेमध्ये गडबड आहे का? कारण तिथे 2 झेल सुटल्यात. धावा आहेत दाबलगावरती 33 धावा दाबलगावरती आहेत. स्ट्रायकरला भार्गव पाटील, गोलंदाजी मार्कवरती नारायण उमासरे. पायावरचा चेंडू, पायावरचा फ्लिक केला, चेंडूला पाठवला, स्क्वेअर लेग बाउंडरीच्या बाहेर, षटकार. होता पायावरचा चेंडू होता. पहिला तर लेनला फ्लिक केला आणि आमच्या पाटील नेटवर्कच्या कॅमेऱ्यांना सर्व गोष्टी क्लिक केल्यात. पहिला पायावरचा चेंडू, पिक, फ्लिक आणि क्लिक या तिन्ही गोष्टी पाहिल्यात. या 6 धावांनी धावफलक पुढे झालाय. जम चाललाय, जम करून 39 वरती जाऊन पोहोचलाय. 2.5 षटकांचा खेळ झालाय. धावा आहेत दाबलगावरती 39 धावा झाल्यात. अजून एक चेंडू शिल्लक आहे. तिसऱ्या षटकातील पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आल्यात आणि या षटकामध्ये ते 2 षटकार आतापर्यंत आलेत. वसई विरार प्रीमियर लीग 21 तारखेपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. आज अंतिम दिवस. पहिले 2 दिवस आपण डे चे बघितले, परंतु आज नाईट देखील आहे. डे नाईट आपण सनलाइट मधनं फ्लड लाईट मध्ये आलाय. पण तो रोमांच आहे ना, तो कायम आहे. दिवसभरातला जो रोमांच पाहिलाय, कारण संडे प्रत्येकासाठी वेगळा असतो. कामावर जाणाऱ्यासाठी संडे म्हणजे कसा असतो माहिती का? त्या चिपच्या पॅकेट सारखा असतो. खोलल्यावर माहिती पडतं अर्धा तास पहिलाच संपलाय. तसा संडेचा दिवस आहे आणि त्या संडेच्या दिवसामध्ये सुरू असलेला वसई विरार प्रीमियर लीगचा हा 16 जो आता रंगला मैदानावरती. धावा आहेत दाबलगावरती 39. नारायण स्ट्रायकरला भार्गव समोर ड्राईव्ह करायचा होता. चेंडू चालाय. 1 बाउन्स, उडे जाय. चेंडू गेला सीमारेषा पार. 1 बाउन्स वर तो रोप, चौकार. धन्यवाद. 3 षटकांचा खेळ संपला गेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 43 फलकावरती पाहायला मिळते. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे, परंतु आता मात्र व्हेरी स्पेशल ओव्हर. 18 चेंडू 26 धावा. 18 चेंडू 26 धावांची आवश्यकता आहे. भार्गव खेळतात 9 चेंडूवरती 29 वरती आणि आता प्रशांत खेळतात 14 वरती. पाटील नेटवर्कचे सबस्क्रायबर जर पाहिले ना, ही सुरुवात ज्यावेळेला झाली होती तेव्हा 1,09,900 होते. मागे आलाय त्यांना 1,11,000चा आकडा गाठायचा आहे. 1,11,111 11 आल्यात. फक्त आता एक इथे यायचंय. 111 बघूया ते येतील. आणि ज्यांनी कोणी अजून सबस्क्राईब केलं नसेल ना, मोबाईल काढा, सबस्क्राईब करा पाटील नेटवर्कला. आणि ज्याच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण युट्यूब वरती देखील पाहतायत. 18-26 आणि सध्या चर्चा देखील आपण फक्त व्यासपीठावरती चालले. आणि वसई विरार प्रीमियर लीग च्या त्या पेजला सुद्धा फॉलो करा. इंस्टाग्रामच्या पेजला देखील, कारण इंस्टाग्रामची कहाणी पण वेगळी आहे. फार पूर्वी आपण ज्यावेळेला असतो ना त्यावेळेला ग्रॅम, मिलीग्रॅम, सेंटीग्रॅम, किलोग्रॅम आणि आता फक्त इंस्टाग्राम असं आहे. ते थोडं प्रगती चालले. त्या ग्रॅम, मिलीग्रॅम, सेंटीग्रॅम वरनं आता इंस्टाग्राम वरती कहाणी आले आणि तेही पेज आहे वसई विरार प्रीमियर लीगचं. तिथेही तुम्ही त्या पेजला लाईक करा. 18 चेंडू 26 धावेची गरज सामन्याला जिंकण्यासाठी. एका बाजूने प्रकृती रॉयल बालाजी संघ, दुसऱ्या बाजूने बघितलं शिवसाई स्पोर्ट्सचा संघ पाहायला मिळतोय. कहते हैं रोगी को दवा चाहिए, जोगी को जप चाहिए. हम तो क्रिकेट के पुजारी है, हमें तो केवळ एक कप चाहिए. फक्त कप पाहिजे तुकाराम. नक्कीच इथे तिथे नाही जायचं. आम्हाला ही ट्रॉफी पाहिजे. कारण थोडेसे थकले होते त्यावेळेला देखील त्यांनी विसावा घेतला आणि पुन्हा एकदा मॅच आहे. ऑस्डन पावकर वसई कोल्हेवाड्याचा खेळाडू गोलंदाजीसाठी आलाय. पण दुसऱ्या बाजूला प्रशांत घरत अरण्याचा खेळाडू 14 वरती बॅटिंग करतोय. आणि दुसऱ्या एंडला जर पाहिलं भार्गव 29 वरती. 18-26 VVPL ओव्हर, व्हेरी स्पेशल ओव्हर स्टार्ट झालाय. क्लीन बॉल पहिल्या चेंडूवरती व्हेरी स्पेशल ओव्हर आणि विकेट गॉन.
ऑजडन पहिला चेंडू सरळ यॉर्क 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 पद्धतीनं हाताळला गेलाय. बरोबर क्लीन बोल्ड सरळ झाल्यात आणि बाद होऊन तंबूत पडता. एक चांगला स्टार्ट, एक चांगली सुरुवात, चांगली सलामी. चांगली सलामी देऊन प्रशांत घरात माघारी परतलेले आहेत. एक विकेट आलाय, जो विकेट पाहिजे होता शिव साईला तो विकेट आलाय. विकेट आलाय. 17 चेंडू 26 धावेची गरज आहे, परंतु ही स्पेशल ओव्हर आहे. इथे 12 धावा येणं गरजेचं आहे, नाहीतर वेगळं काही देखील घडू शकतं. बघायचंय काय घडलं ते मैदान. एका बाजूने हुसेन आता नौका खेळाडू पाहायला मिळतोय. भार्गव आहे. भार्गव इज प्लेइंग ऑन 29 इयर. 9 चेंडू त्याने सामना केलाय. व्हॉट अ मॅग्निफिसंट इन फ्रॉम हिम हियर. मागच्या सामन्यामध्ये याच व्हीव्हीपीएल न कमाल केली होती. व्हीव्हीपीएल ओव्हरनं मॅच बदलला होता, त्या दिशेने गेला होता. लागोपाठचे 2 डॉट बॉल, 2 निर्धाव चेंडू, लागोपाठचे 2 डॉट. रजनीश पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 2 निर्धाव चेंडू. मॅच ऑन आहे. हुसेन काझी वसईचा खेळाडू एकमेकांसोबत भरपूर खेळल्यात. वसई चॅम्प कडनं हुसेन काझी खेळल्यात, तर वसई कोलीवाड्याकडनं ऑजडन पावकर खेळल्यात. वसईची लढाई आहे आणि वसईचे 2 खेळाडू आमने सामने एकमेकांसमोर येत असताना कोलवाड्या चेंडूचा पायावरचा चेंडूचा फ्लिक केला. चेंडू जातोय वाईटिश लॉंग ऑफला, जोपर्यंत लॉंग ऑनला जोपर्यंत फेल करतील. एकदा चेंडूवरती पूर्ण ऑस्टन पावकर जोर लावतोय, ताकद लावतोय, सर्वस्व देतोय मॅच मध्ये येण्यासाठी. दुसऱ्या बाजूला भार्गव शांत, संयमी, आक्रमक खेळी भार्गवची ये चालू है. ये आसान मुकाबला नहीं है, ये बेहतरीन मुकाबला है. यहाँ पर ये बहुत यहाँ पर कड़क मुकाबला है. ये मुकाबला यहाँ पर कहां पर भी जा सकता है तुकाराम मंगेला. 16 चेंडू आणि 25 धावेची अजूनही गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. ऑस्टन आतापर्यंत 1 धाव दिले, 11 धावा हव्यात 12 साठी. एका बाजूने ऑस्टन आहे, दुसऱ्या बाजूने हुसेन आहे, तिसऱ्या बाजूने दिवान मानचा तो भार्गव आहे. इट इज अ बिग ईयर. ये इक्का नहीं है, दुक्का नहीं है, तिक्का नहीं है, चौका नहीं, ये सीधा छक्का है. यहाँ पर 6 रन. थँक्यू. हा स्ट्रोक बघा मेगा स्क्रीन वरती स्ट्रोक बघा. डीजे हा स्ट्रोक बघा, मेगा स्क्रीन वरती स्ट्रोक बघा. काय बघा, एक बार देखो, बार देखो, 1000 बार देखो. भार्गव पाटील आज संडे वाला खेळ होता आणि काय बॅटिंग भार्गव पाटीलच्या आलाय. लगोमरचे 3 षटकार, 4 षटकार, यासाठी कॅच प्राइज आलाय, त्याचे उल्लेख करील. आता काय नाही आले 15 चेंडू आणि 19 धावा. 7 धावा आल्या तथावृद्ध. चॉप करायचं होतं, फक्त बघितलं आपण दिशा द्यायची होती. चेंडू बघितला, डॉटची सांगता पाल. कहाणी इंटरेस्टिंग आहे, कारण 2 चेंडू मध्ये अजूनही बघितलं तुकाराम तर 5 धावा हव्यात. 5 धावा हव्यात. आणि जसं मागे म्हटलं होतं की बाबा संध्याकाळचं सत्र असतं त्यावेळेला हवा वाहेल ना वाहेल, पण आता काय झालं माहितीये का, भार्गवनं अशी इनिंग खेळे ना, ऐसी भी हवा चले और भार्गव पाटील क्या है सबको पता चले. आणि तीच खेळी भार्गव पाटीलने खेळले या मैदानावरती. आणि ऑस्टन पावकरही रेडी आहे, रेडी पलटवारसाठी रेडी आहे. हे षटक महत्वाचं आहे. या षटकाचा खेळ पाहिला तर आतापर्यंत जर पाहिलं तर 7 धावा आल्यात. 4 चेंडूवरती 7 धावा आल्या. 2 चेंडूचा खेळ या व्हीव्हीपीएल ओव्हरचा बाकी आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर. अपील जरूर झाले. अपील झाले. बघूया निर्णय काय येणार आहे. रिव्ह्यू कॉट बियांचा रिव्ह्यू आहे का तो आधी, आणि तो पाहण्याचा प्रयत्न इथे पंच करतील. आता धगधग.
कारण ऑन फील्ड अंपायरचा डिसिजन देखील महत्वाचा आहे. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत. थोडीशी प्रतीक्षा आहे. पंच पाहण्याचा प्रयत्न तिथेही करतात. तिथून इशारा आला की ऑन फील्ड अंपायरने जो डिसिजन द्यायचा आहे तो ऑन फील्ड अंपायरचा निर्णय कायम राहणार. ऑन फील्ड अंपायरचा निर्णय नक्कीच येणार आहे. ऑन फील्ड अंपायर आपला निर्णय देतील. चला ऑन फील्ड अंपायर आहे तर ते आपला निर्णय नक्कीच पोचवतील. स्क्रीनवरती देखील आपण त्या गोष्टी पाहतोय. डिसिजन आलाय त्याच्याकरता आपण जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. एक कॅश प्राइज आले धवल चोरगे यांच्याकडनं. एक कॅश प्राइज आले धवल विलास चोरगे यांच्याकडनं. लागोपाठचे 3 षटकार 3000 रुपये आणि मनोज गाजरे यांच्याकडनं कॅश प्राइज आले. लागोपाठचे 4 षटकार 10000 रुपये. एक कॅश प्राइज आले. बघूया 3 षटकार 4 षटकार. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडूचा खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक चूक करतोय. मिस्टेक मिस्टेक मिस्टेक. क्षेत्ररक्षणामध्ये झाली चूक. चेंडू सीमारेषा पार. चौकार. थँक्यू. या चौकारनं धावफलक जाऊन पोहोचलाय तो आपण बघतोय. 11 धावा या षटकामध्ये आल्यात. त्याच्यामुळे 5 ज्या मायनस होतील. पुन्हा आपण जाऊया धावफलक काय सांगतोय या क्षणाला जर पाहिलं तर आता समीकरण समोर दिसते. 12 चेंडू आणि 20 धावा. 12 चेंडू आणि 20 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. कुठला सामना कुठे येतोय कुठला सामना कुठे जातोय हीच खासियत आहे व्हेरी व्हेरी स्पेशल ओव्हरची. प्लस आणि मायनसचा बघितला आपण समीकरण होतं. 12 चेंडू 20 धावेची गरज. 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता असताना आपण ती ओव्हर आलाय. ऑस्टन पावकरनं पॉवरफुल बॉलिंग केलं. 1 षटकार उत्तुंग षटकार आपण पाहिला होता. तो बरोबर आपल्या समोरच्या कक्षेच्या डोक्यावरनं जाताना आपण पाहिलाय. मॅच ऑन आहे. टीव्ही ऑन ठेवा. युट्यूब वाले युट्यूब देखील ऑन ठेवा. कारण जसं आपण पाटील नेटवर्कचा देखील उल्लेख करतोय. 12-20. 12 चेंडू 20 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. आणि जो अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला संघ आहे टीम 94 कॉमन आपण तयार राहायचंय.
रेडी राहायचंय. 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. संतोष जाधव पिन्या एक फायटिंग स्पिरिट आहे. नेहमीच या खेळाडूला आपण पाहिला गोकिवऱ्याचा खेळाडू आहे. फायटिंग स्पिरिट, झुंजा वृत्ती नेहमीच या खेळाडू जो पाहिलाय. नेव्हर गिव्ह अप्स, कधी हार मानणार नाही. बघूया मॅच 11-20 आहे पण ऍक्च्युअली 19-20 वाला मामला आहे. ये मामला 19-20 वाला आहे. कभी इधर कभी उधर वाला मामला आहे. नक्कीच बघितलं आपण. एका बाजूने बघितलं आपण हुसेन काझी आहे, दुसऱ्या बाजूने बारगाव आहे, तिसऱ्या बाजूने पिण्या पाहायला मिळतोय. धप्पा पडलाय. एस्ट्रोच्या हातामध्ये चेंडू आलाय, गॅदर झालाय या ठिकाणी. रिव्ह्यू बॅटिंग टीमना रिव्ह्यू घेतलाय. आता एवढे ORS नसते घेतले तेवढे DRS घेतल्यात. दिवसभरामध्ये पाणी पिताना पाण्याच्या बदला ORS नसेल घेतले तेवढे DRS आल्यात. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम. यस तुकाराम, मग गेला पाण्याचा तुम्ही उल्लेख केलाय. पानी है तो जीवन है, जीवन है तो पर्यावरण है, पर्यावरण है तो धरती है, और ये धरती है इसलिए हम सब है. चांगला उल्लेख केला. पण बघूया पंच पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न अटेम्प्ट कुठून झालाय, कसा झालाय, या सर्व गोष्टी तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत. ही स्पर्धा पण वसई विरार प्रीमियर लीग ज्याची संकल्पना जर आपण पाहिले तर पुढे आली होती की आपल्या वसईच्या खेळाडूंना खेळण्याची संधी आणि पहिल्यांदा फर्स्ट टाइम आणि फर्स्ट क्लास स्पर्धा जी आपण आता अनुभवतोय मागच्या 3 दिवसापासून. क्रुशियल मोमेंट आहे, त्याकरता या सर्व गोष्टी पाहण्याचा प्रयत्न पंच करतात. बॅकअप द हँड चेंडू हाताला गेला होता, अटेम्प्ट केला गेला होता हुसेन काझीनं. आणि पंचांचा इशारा आलाय. इट्स बघा स्क्रीनवरती बघा, पंचांचा इशारा आलाय. इट्स व्हाईट बॉल जास्त बाहेर आहे बघा. स्टार्ट ही झाला, तो वाईड लाईन आहे ना त्याच्या जस्ट बाहेरनं स्टार्ट झाला होता. चपल केलं होतं पण त्याच्याहून बाहेर चेंडू गेला होता आणि त्याचमुळे पाहतात हा सर्व प्रेक्षक वर्ग आहे. हा वसई विरार प्रीमियर लीग वरती प्रेम करणारा सगळा गर्दी करणारा दर्दी प्रेक्षक वर्ग जो आज जीवदानी मैदानावरती जो या वसई विरार प्रीमियर लीगचा थरार अनुभवतोय. समीकरण इंटरेस्टिंग आहे. धावा झाल्या दाफलकावरती जर आपण पाहिल्या 50 धावा दाफलकावरती आहेत. आता बरोबर 11 चेंडूचा खेळ आहे आणि 19 का मैंने कहा था 19-20 पहिले 20 था अब 19. 11 चेंडू 19 जावेची गरज. टप्पा पडलाय, बाहेर निघालाय, वाईड पाहायला मिळतोय. मॅच झाले टाईड. लेग स्टंपच्या बाहेर थोडासा अँगल बनवायचा होता संतोष जाधव पिणे यांना, पण जास्त एफर्ट क्रीजच्या कोण्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि त्या कोण्यातनं हा चेंडू हाताला गेला होता. व्हाईट बॉल, 2 वाईट आल्यात. थोडासा ऑन ट्रॅक यावा लागणार आहे. तर दुसऱ्या बाजूला हुसेन काझी एक वरती खेळतोय, बॅटिंग करतोय आणि भार्गवला पहा 13 चेंडूवरती 39 धावांची खेळी. भार्गव पाटील एक अशी इनिंग साकारतोय की सेमीफायनलचा मॅच आहे, उपांत्य फेरीचा मॅच आहे आणि त्या मॅच मध्ये ती इनिंगचं महत्व काहीच वेगळं आहे. बॅक ऑफ द हँड समोर स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड मध्ये डिलिव्हर केलाय षटकार. 6 धावा. दुबई मुंबई पुन्हा गोवा इथानं गाजविला, रायगड ठाणा गाजविला. या बॉलरची लावतो वाट, थँक्यू बॉलरची लावतो वाट. हुसेन काझी जो पलटते बाजी पलटू शकतो हुसेन काझी आणि हुसेन काझीच्या बॅटमधनं बॉटमहँडचा वापर. चेंडू सीमारेषा पार. षटकार. 57 वरती धावफलक पोहोचलं जाते. 10 चेंडू 12 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी.
कोणी प्रेक्षक वर्ग सकाळी आलाय, कोणी दुपारी आलाय, कोणी संध्याकाळी आलाय आणि कोणी बघितलं तर रात्री देखील या स्पर्धेला बघण्यासाठी आलाय. अशी रंगलेली स्पर्धा पाहायला मिळते. पण बरेच प्रेक्षक वर्ग सकाळपासून आले तरी आजही थांबल्यात, आतापर्यंत थांबल्यात. असं आहे, त्यांना माहिती आहे हा सामना 10 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. अक्कू टप्प्याचा चेंडू तो ऑन द टोस जाण्याचा प्रयत्न होता पण सगळ्यांना इशारा आला. इट्स व्हाईट बॉल, व्हाईट बॉल. आता फिल्डिंग टीम रिव्ह्यूचा इशारा, रिव्ह्यूचा. म्हणून म्हटलं ना दिवसभरामध्ये तेच चाललंय, रिव्ह्यू 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 तेच चाललंय. फायनल अंतिम सामना जो टीम अंतिम फेरीमध्ये दाखल झालेल्या टीम 94 कॉमन विश्वनाथ आपल्या टीमनं रेडी राहायचं आहे. मॅच रंगलेला आहे, मॅच रंगलेला आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये रंग भरण्याचं काम बघूया कोण करतंय. रंग भरणार, रंग उधळणार की रंगाचा बेरंग होणार. इथे एक प्राइज येते विशाल यादव यांच्या मार्फत. स्पेशली तुकाराम मांगेला जे समालोचन करतायत त्यांच्यासाठी पारितोषिक आलंय 100 रुपयाचं. थँक्यू. दहा चेंडू 11 धावेची गरज आहे. अजूनही बघितलं आपण डिसिजन पेंडिंग आहे, पेंडिंग आहे आणि पंचाचा निर्णय आला आहे. बघा स्क्रीनवरती बघा, ज्यावेळेला चपल केलं होतं इथे आलं होतं त्याच्यामुळे पंचांनी निर्णय दिलाय. इट्स फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरीचा निर्णय झालाय. आलं होतं बघा उजव्याशीच्या भरात बाहेर आले होते खेळण्यासाठी, चपल केलं होतं, चेंडू पडला, थोडंसं पाहिलं तर आत आलाय. वाटलं होतं चेंडू बाहेर जाईल पण थोडासा आत आलाय. हा मॅचही तसा आहे, हा मॅच आत बाहेर वालाय. कोणतरी कोणतरी जसा गर्दीच्या वेळा मी त्या दिवशी बोललो होतो, गर्दीच्या वेळा कोणतरी जसा येतो त्या बरोबर मध्ये घुसण्याचा प्रयत्न करतोय तसा आत बाहेर वाला मैच है. दोनों भी टीमें जी और जान के साथ इस क्रिकेट को खेलते हुए इस मैदान पर, लेकिन क्या बेहतरीन क्रिकेट इस मैदान पर चलता हुआ. नौ गेंदे 11 रनों की अभी भी जरूरत है यहां पर इस मुकाबले को जीतने के लिए. 9 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. चेंडूला खेळाय, चेंडू चाललाय लॉंग लेगला, वन बाउन्स ओव्हर द रोप, सौकार. बॉल पहिला था चेंडूला पाठवला, थोडासा कलाई के साथ मोड दिया था असं म्हणूया. बघा थोडा शेवटच्या क्षणी थोडासा बघितला था, पेसचा वापर केला गेला आणि चेंडूला पाठवला लॉंग लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 7 धावांची आवश्यकता आहे. 8-7 8 चेंडू 7 धावेची गरज सामन्याला जिंकण्यासाठी. अकोटापासून चेंडू आता 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 कहाणी का आले स्क्रीन वरती आपण बघूया. कहाणी का आले आता. 7 चेंडू 7 धावा. पिक्चर आला होता हम 7-7 है, त्याच्यापेक्षा महत्वाचा आहे हम 1-7 है. ये 7-7 वाली कहाणी आहे. हम 1-7 है, हम 1-7 है, 7-7 ची कहाणी आहे. मॅच पुन्हा एकदा रोमांच अवस्थेमध्ये, रोमहर्षक मॅच. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या षटकातील शेवटचा बॉल, शेवटचा बॉल बरोबर डाऊन द ग्राउंड. चेंडू चाललाय लॉंग ऑन क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करेल, एक धाव चेंडूवरती पूर्ण. थोडंसं झालंय मिस स्पीडिंग झालंय आणि पुन्हा एकदा थर्ड अंपायर. आपण तिसरे पंच पाहूया. वसई विरार प्रीमियर लीग आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा डिसिजन पेंडिंग. डिसिजन पेंडिंग आहे. 7-7 आहे. इथे जर 2 धावा आल्या तर 5 राहतील, 1 आला तर 6 होतील. अभी 7-7 है, लेकिन थोड़ी देर में यहां से अगर 6-5 भी हो सकता है, 6-6 भी हो सकती है. पंच पाहण्याचा प्रयत्न केलाय, थ्रो आलाय, गॅदर केलाय, स्टंपला लागलाय, त्यावेळेला काय घडलंय सगळं डिसिजन पेंडिंग. सर्वांच्या नजरा पाहतोय आपण. तिसरे पंच आहेत
सुशांत सर आणि ते बारकाईनं पाहण्याचा प्रयत्न करतायत की त्या चेंडूवरती काय घडलं होतं. एक तर घडलंय, फक्त कोणासाठी तरी बिघडलंय. कारण फार पूर्वी अल्फा मराठीवरती सिरियल आली होती, घडलंय बिघडलंय. त्याच्यामुळे हा शेवटचा बॉल महत्वाचा आहे. शेवटचा बॉल त्या शेवटच्या चेंडूवरती आणि पंचाचा इशारा स्क्रीनवरती देखील येतोय. इट्स OUT आउट. भार्गव पाटीलची इनिंग बघा, स्क्रीनवरती बघा. चेंडू आला, गॅदर केला गेला, ज्यावेळेला यष्टाना लागला तेव्हा जस्ट शॉट राहिलेत, ते जस्ट मिस केले. आता कहाणी आले, शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावा करायच्या त्या 6 आहे. तिथेच राहा आणि या मॅचचा थरार पाहायचा आहे. 6 मॅचचा थरार, सस्पेन्स आहे, थ्रिल आहे. आणि आता पाहूया, एक गाणं ऐकूया आणि येऊया. 6 भार्गवसाठी टाळ्या येतील. 39 धावांची अप्रतिम इनिंग भार्गवनं साकारलेत. गाणं येईल आणि 6 येऊया. सहा चेंडूंनी बरोबर बघितलं आपण. 6 धावेची गरज. काय प्रकृती रॉयल बालाजीचा संघ पुढेल की काय शिवसाई स्पोर्ट्सचा संघ पुढेल. सामना संपलेला नाहीये, मॅच अजूनपर्यंत संपलेला नाहीये, मॅच अजूनही सुरू आहे या मैदानावरती. जसं तुम्ही उल्लेख केला का मॅच संपलेली नाही आणि तिथे प्रत्येकानं सांगायचं आहे मॅच संपलेला नाहीये, कारण अजून आपण जिंकलेला नाहीये. बॅट्समनने सांगायचंय आपल्या बॅट्समनला आणि फिल्डरने सांगायचंय आपल्या टीमला. बिल्कुल तुकाराम मंग्या, बिल्कुल. जिंदगी एक सफर है सुहाना, या क्या होगा किसने जाना. बिल्कुल. आता गोलंदाजी मार्क होती गोलंदाज ऑस्डन पावकर आला गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या 2 डॉट बॉल साठी, पहिल्या 2 निर्धाव चेंडूसाठी रजनीश पाटील यांच्याकडनं 2000 आणि 3 डॉट साठी 3000 रुपये. 6 मॅचचा थरार पहा. पण प्रेक्षक एकदा टाळ्यांचा आवाज येऊ द्या, माहिती पडू द्या वसईची प्रेक्षक किती आल्यात. वसई विराट प्रीमियर लीगला पाहण्यासाठी प्रेक्षक किती आल्यात, तो टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा आवाज एकदा होऊ द्या. मॅच 6 चेंडू 6 धावेची गरज आहे या ठिकाणी. सामना बॅलन्सिंग आहे या ठिकाणी. दोन्ही बाजूने हा सामना आहे या ठिकाणी. दोन्ही संघ बघितला आपली ताकद लावत आहेत या मैदानावरती. खेळण्याचा प्रयत्न होता, शफल केलं होतं. 1 धाव पहिल्या चेंडूवरती, 1 धाव. आणि त्याच दरम्यान आपण पाहिलं तर टीम 94 कामांचे संघमालक हजरतभाई यांचं देखील शुभागमन झाले. हजरतभाई आपल्याला विनंती, आपण आदरपूर्वक आपण व्यासपीठावरती होऊन आसन व्हायचंय. हजरतभाई शेख यांचं देखील शुभागमन झालंय. आणि या टीम 94 कामांच्या माध्यमातून कामन प्रीमियर लीग ही मोठी स्पर्धा देखील पार पडले आहेत. हजरतभाई आपलं सहर्ष स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. सिंगल आले या ठिकाणी. मॅच संपलेला नाहीये, सेमीफायनलचा थरार आहे. फायनलला अगोदर या ठिकाणी बघतोय टीम 94 संघ की आमच्या जोडीला कोण येणार आहे. आणि महत्वाचं काय माहितीये का, या टीमनं शिवसाई टीमनं 4 डिफेंड केल्यात. पहिल्या दिवशी 4-4चा मॅच त्यांना डिफेंड केलाय. त्याच्यामुळे बघूया त्या सामन्याची पुनरावृत्ती होते का. आपण हजरतभाई शेख यांना पाहतोय. आता एक मोठी स्पर्धा करत कामांच्या परिसरामध्ये जे आज त्याचा समारोप देखील झालाय. कामन प्रीमियर लीग आणि त्याचे मुख्य आयोजक हजरतभाई शेख सध्या व्यासपीठावर होते. 4-4चा मॅच आहे. 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता. गुरु संख्ये ऑन स्ट्राईक. ऑस्डन पावकर गोलंदाजी मार्क वरती. 4-4. हलक्या हाताने चेंडूला खेळलंय. दिमाग के बत्ती को उन्होंने भी जलाय. आता काय झालंय, 4-4 होतं, पण इथून मॅच जिंकलं तर 4 चांद पण लागतील.
त्याच्यामुळे तोही बात आहे. 4 चांद देखील लागतील. 3-3 3-3 बरोबर तिसरा दिवस है. रन तो है सोना, उसे कभी भी मत खोना. प्रत्येक धाव महत्वाची आहे तुकाराम. प्रत्येक धाव महत्वाची असं म्हणूया. प्रत्येक धाव जसं मी उल्लेख केला होता या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे 2 लाख रुपये. पण त्याच्यापेक्षा जास्त लाख मोलाची आता 1-1 रन आहे. 1-1 धावेचं मोल, 1-1 रनचं मोल आपल्याला आता लक्षात येणार आहे. प्रत्येक रन प्रत्येक धाव लाख मोलाची आहे. 3-3 स्ट्रायकरला हुसेन काझी. स्विंग अँड मिस केलं. आता कहाणी त्या पहिल्या दिवसासारखी ट्रिपल राईस वर आले. 2-3 चा मॅच आहे. एक धून ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊया. थँक्यू डीजे. आणि ऑस्टनने जर मॅच ही जिंकवून दिली तर गंभीर यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे ऑस्टनला. म्हणजे ते गाणं आहे ना फेमस, पाहिजे तेवढ्या दिडक्या देतो तुला, मॅच जिंकून दाखव आपल्या. आता ऑस्टन ते फेमस गाणं आहे. पाहिजे तेवढ्या दिडक्या देतो तुला, मॅच दाखवून द्यावं. गुरुसाठी देखील तीच आहे. गुरु आहे ऍज अ कॅप्टन, ऍज अ टीम ऑनर, टीम लीडर. तो तिथे खंबीर उभा आहे. 2-3 चा मॅच आहे. 2 चेंडू 3 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. पैसा लागलाय. मगाशी सुद्धा मी म्हटलं होतं पैसा पैसा पैसा, ये मुकाबला है कैसा, दर्शकों को चाहिए जैसा और इसका नतीजा भी आ जाएगा, जो खेल खेलेगा वैसा. बिलकुल जैसे को तैसा. पण आता काय झाले, कहाणी अशी झाली ना, त्या रंगीला मधली तो एक गाणं आहे ना, क्या करे क्या ना करे कैसी मुश्किल आहे, कोई तो बता दे इसका हालो मेरे भाई. हल कोण दाखवणार. आणि मागील 2 दिवसामध्ये या 2-3 किंवा 4-4 किंवा 6-4 याचा काय हाल दिसलेला नाहीये. म्हणजे 2-3 चा हाल बेहाल झालाय, बेहाल झालेला आहे. टेन्शन आहे. आणि तुम्ही पैशाचा उल्लेख केला बघा, बरेच जण पैसा बघून बदलतात. जी नोटों की खातिर लोक बदल गए, पण नोटा कुठे सोडणार होते. जी नोटों की खातिर लोक बदल गए, जमाना ऐसा पलटा की एक दिन वो नोट भी बदल गए. असंही घडलं होतं नोटबंदीमध्ये. त्याच्यामुळे नोटा घेऊन बदलतात, पण नोटा देखील बदलल्या गेल्या होत्या त्या नोटबंदीमध्ये. 2-3 चा मॅच आहे. 2 चेंडू 3 धावा. आणि जे खाली बसलेले ते उभे राहिल्यात, टाचेवरती आल्यात. आता हा एज वरती आला, एज कडेवरती आलाय. कडे लोट होणार की कडेवरती घेणार, ही कहाणी तशी आहे. स्ट्रायकरला गुरु संके जबाबदारी घेतले, जिम्मेदारी वो टॉनिक है. एक बार लो उम्र तक थकान महसूस नहीं होती. 2-3 ट्रिपल राइस चा फटका षटकार. ओहो, गुरु संके. थँक्यू. विकेट वरती फक्त कोणी नाचू नका, मजा करा. काय मॅच. गुरु आणि मॅच टाईट होता कैलासा. आणि गुरु न जी खेळी केलेली आहेत, दिल में था दर्द और दर्द था बड़ा गहरा, और ऐसी मैच को जिता दे गुरु संके जो ठहरा. आणि गुरु संकेनं काय मॅच जिंकलाय. जबरदस्त खेळ झालाय या क्षणाला. बघा, प्रकृती रॉयल बालाजी सर्व खेळाडू लवकर स्टेज समोर या. प्रकृती रॉयल बालाजी सगळे खेळाडू स्टेजच्या समोर यायचंय. बाकी सर्वांनी मैदान खाली करा. प्रकृती रॉयल बालाजी लवकरात लवकर सर्व खेळाडू मंचा समोर यायचंय. बघा, पाहुण्यांना लवकर जायचंय, त्यामुळे सगळ्यांना विनंती करतोय की आपण सर्वप्रथम या. बाकी सर्वांनी तिथून बाजूला यायचं. फक्त प्रकृती रॉयल बालाजीचे खेळाडू येतील. अरे बाकीचे, अरे बाळा तिकडे बाळा, तिकडे. अरे उधर.
प्रकृती रॉयल बालाजी मागे मागे जसे टीम 94 कामन उभी आहे तसं तुम्ही उभे राहायचंय टीम 94 कामन जसं उभं आहे तसं उभं राहायचंय बघा मैदानाची आखणी आता नका करू टॉस वगैरे झाल्यानंतर करायची आता नका करू तिथे माळी आता नका मैदानाची आखणी करू नंतर करा